महत्वाचं म्हणजे लास्ट टाइम आपण 2018-19च्या कंबाईनचे पूर्व परीक्षेचे जे पेपर होते त्या अनालिसिस बघितलं होतं. आता इथून पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये कंबाईन प्री 2021, 20, 21, 22, 23 आणि 24 थोडंसं रिवाइज करू आपण पाठीमागं. की तुम्हाला काय सांगितलं होतं की लास्ट टाइम की 23-24 मध्ये पॅटर्न थोडासा चेंज झालाय क्वेश्चनचा. त्याच्यामध्ये साधारणतः प्रश्नाचा भाग होता की 15 मार्कांसाठी भूगोल असेल तो पार्ट होता. आता तो पार्ट कमी होऊन त्या ठिकाणी 10 मार्कांसाठीच भूगोलाचा विषय आपण अभ्यासायचा आहे. तर त्या दृष्टीने 10 मार्कचा अभ्यास बघताना तो कसा बघितला पाहिजे ते थोडंसं आपण या ठिकाणी व्यवस्थित रिवाइज करूया. हे 2018 आणि 19चे पेपर आपण लास्ट टाइम बघितले होते. आता समोरचा जो पेपर येणार त्याच्यामध्ये आपण 2020 ची क्वेश्चन पेपर. आता याच्यामध्ये बघा क्वेश्चन पेपरचा अनालिसिस पुन्हा एकदा थोडंसं रिवाइज करू. महाराष्ट्र आणि भारत. ओके, भारतामध्ये क्वेश्चन तुम्हाला साधारणतः भारतावरती क्वेश्चन इथं 5 विचारलेले आहेत. कंबाईन 2020 साठी सांगतोय. आणि महाराष्ट्रावरती 10 अशी एकूण गुण तुम्हाला 15 मार्कचा या ठिकाणी भूगोल होता 2020 साठी कंबाईनला. हे नंतर चेंज कसं होतंय 23-24च्या जे कंबाईनच्या प्री एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये आपण बघूयात. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की अनालिसिस करताना किंवा अभ्यास करताना महाराष्ट्राचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. जो आपण अभ्यास करतोय त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्ही जास्त त्याचा बाऊ करू नका की आपल्याला खूप वाचायचंय, सिलेबस खूप वास्ट आहे. अजिबात नाही. आयोगाला फक्त जज करा. आयोगाचं काय म्हणणं येते, आयोग कुठं म्हणतंय अभ्यास करा. आपण उगाच जास्त प्रमाणात अभ्यास करता. फक्त महाराष्ट्राचा भूगोल फक्त तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. महाराष्ट्राचा अभ्यास करताना भूगोलाचा 3 पार्ट मध्ये अभ्यास करायचा आपल्याला आहे. किती 3च पार्ट मध्ये. त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक आणि आर्थिक भूगोल. आता प्राकृतिक आणि आर्थिक भूगोलामध्ये येतं काय तर त्याच्यामध्ये प्राकृतिक रचना असेल, खडक प्रणाली, नदी प्रणाली, मृदा संपत्ती, वन्यजीवन संपदा हे सर्व टॉपिक तुमच्या फर्स्ट भागामध्ये कव्हर होतात. सेकंड भागामध्ये काय अभ्यास करायचा तुम्हाला, पर्यटन. पर्यटनामध्ये काय येणार, राष्ट्रीय उद्याने असतील, अभयारण्य असतील, महाराष्ट्रात प्रसिद्ध किल्ले असतील, घाटमाते असतील, सांस्कृतिक पर्यटन स्थळ असतील किंवा महाराष्ट्रातील जिल्हे जे की संकीर्ण विचारले जातात. संकीर्णरित्या म्हणजे एखादा जिल्हा तुम्हाला विचारला तर नाशिक जिल्हा विचारला तर नाशिक बाबत तुम्हाला सगळेच माहित पाहिजे. मग तालुके किती आहेत, कोणता तालुका मोठा आहे, कोणता लहान आहे, कोणत्या ठिकाणी बाजारपेठात काय विशेष आहे, शेतीशी रिलेटेड काय इम्पॉर्टंट आहेत का, अशा गोष्टी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पर्यटनामध्ये येतील. ज्याच्यामध्ये जिल्हे इन डिटेल तुम्हाला पाहिजे. आणि थर्ड पार्ट आहे त्याच्यामध्ये येतो सामाजिक आणि महाराष्ट्राचा मानवी भूगोल. आता सामाजिक मध्ये काय इम्पॉर्टंट पार्ट आहे लोकसंख्या. त्याच्यानंतर स्थलांतर वगैरे हा मुख्य परीक्षेसाठी जास्त विचारला जातो. शहरीकरण असेल किंवा ग्रामीण वसाहत असेल, ग्रामीण विकासाच्या योजना असतील किंवा झोपडपट्ट्या वगैरे असेल, हा पार्ट येतो तिसऱ्या पार्ट मध्ये. तुम्हाला अभ्यास करताना ह्या 3 वरतीच अभ्यास करायचा आहे. लास्ट टाइम मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं. तर जास्त वेळ घेत नाही, थोडं आपल्याला रिव्हिजन जास्त करायचे. चला पहिल्यांदा आपण काय करू, कंबाईन 2020च्या जे क्वेश्चन पेपर त्याच्या अनालिसिसला सुरुवात करू. बघा पहिलंच आहे त्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तान. पहिला क्वेश्चन आहे कंबाईन 2020 चा हा क्वेश्चन पेपर आहे. कंबाईन 2020 ची पूर्व परीक्षा. पहिला प्रश्न आहे बघा, भारत आणि पाकिस्तान यांचे सिंधू करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे. आता या ठिकाणी सिंधू आहेत, 5 नद्या तुम्हाला माहिती आहे. आता ह्यातलं बऱ्याच वेळा काय होतं, आपण अभ्यास करताना शॉर्ट मध्ये अभ्यास करायला पाहिजे किंवा त्याच्याशी रिलेशन काहीतरी जोडून ते लक्षात ठेवलं पाहिजे. आता याच्यामध्ये बघा भारतात असणाऱ्या नद्या आणि पाकिस्तानमध्ये असणाऱ्या नद्या 3 आणि 2 आहेत. त्याच्यामध्ये 5 माहिती आपल्याला, सिंधू वगैरे 6. ओके, तर त्याच्या उपनद्या आहेत त्या 5, 6 आणि सिंधू. तर त्याच्यामध्ये अभ्यास करताना लक्षात ठेवा की भारतामधून आपल्यात वाहतात कुठल्या, भारतामधल्या नद्या कुठल्या आहेत वाहणाऱ्या, त्या पंच जे आपण म्हणतो सिंधू वगैरे धरून. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, शॉर्ट फॉर्म इथं जे आहेत ते लक्षात ठेवा, कारण एवढ्या गोष्टी टेक्निकली लक्षात राहत नाहीत. हा सिंधू करार मध्यंतरी त्यावेळेस जास्त कदाचित फोकसमध्ये असेल किंवा इश्यू काहीतरी असेल, त्याच्यामुळे तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. असे करंट रिलेटेड इश्यू तुम्ही काढून ठेवा की ज्या ठिकाणी आपले बॉर्डर्स वगैरे आहेत तर त्याची इश्यू काय आहे का, सध्या त्याच्यामध्ये काय आहे का, येते का नवीन काय, तर त्याच्या दृष्टीने क्वेश्चन विचारला जातो. त्यावेळेस तर हा कदाचित करंटच्या रिलेटेड क्वेश्चन म्हणून सिंधू करार त्यावेळेस 1960चा विचारलेला असेल. आता याच्यामध्ये डायरेक्ट उत्तर ज्यानं पाठ केलं किंवा ज्याला माहित आहे की बाबा हा भारतातून वाहणाऱ्या 3च नद्या, तर त्याच्यामध्ये आहे रावी. मी उत्तर सांगतोय, त्याचं उत्तर आहे क्रमांक 2.
का काही गोष्टी तुमच्या पाठच असल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला तितका कमी वेळात पुढे तुम्हाला जाता येतं. कारण तुम्ही एखाद्या ठिकाणी अडून बसला की विषय संपतो. तर ह्याचा शॉर्ट फॉर्म आपण लक्षात ठेवा. सराबी ह्या 3 नद्या भारतामध्ये आहेत. सराबी बघा, इथले कुठले आहे? सतलज, रावी आणि बियास. तुम्हाला जास्त टेक्निकली कुठं आठवायची गरज नाही, काय नाही. तुम्ही जर सहज अभ्यास करता करता शॉर्ट फॉर्म भरून ठेवला तर तुमचा हा क्वेश्चन तुम्हाला इझिली येणार आहे. विदिन अ सेकंड तुम्ही पुढच्या क्वेश्चन वर जाऊ शकता. आता त्याच्यानंतर ना नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर सेकंड क्वेश्चन त्यातला, खालीलपैकी कोणते लोह खनिज सर्वोत्तम दर्जाचे असते? बघा, हे सगळे लोह खनिजच आहेत, पण यातलं सर्वोत्तम कुठलं? हेमेटाइट आहे, लिमोनाइट आहे का मॅग्नेटाइट आहे? तुम्ही लोह खनिज अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला फिजिक्स मध्ये वगैरे पण हा क्वेश्चन बऱ्यापैकी विचारला जातो. ज्यांचं चांगलं सायन्स वगैरे त्यांना ह्या गोष्टी इझिली कव्हर होतात. कारण केमिस्ट्रीमध्ये पण बऱ्यापैकी फिजिक्स केमिस्ट्रीचा अभ्यास करत असाल त्यावेळेस तुम्हाला ते प्लेन सायन्स वाल्यांना ह्या गोष्टी इझी येतात. पण आपण काय असतं, काय थोडं का लॉजिक लावून हेमेटाइट, मॅग्नेटाइट आणि लिमोनाइट याच्यामध्ये सर्वोत्तम दर्जा विचारलाय तुम्हाला, म्हणजे त्यातलं चांगलं कुठलं आहे तर ते आहे हेमेटाइट. काही गोष्टी ह्या पाठांतराच्याच आहेत, काही गोष्टी ह्या स्मार्ट स्टडीच्या आहेत आणि काहींना डायरेक्टली उत्तर तुम्हाला माहित असतं. जसं आता आपण वरती बघितलं, सराबी तुमचं पाठ जर असेल तर तुम्हाला इथं काय लॉजिक लावायची गरज नाही. 3 नद्या आपल्याकडे आहेत सराबी. त्या कुठल्या आहेत तर भारतात असणाऱ्या 3 नद्या त्यातल्या सराबी आहेत, ह्या उत्तरच आहे. तसं तर ह्याच्यामध्ये लॉजिक लावू शकत नाही आपण, ही पाठांतराची गोष्ट आहे, हे तुमचं त्या ठिकाणी पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. भारतातील खालीलपैकी खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे, हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला जातो. बघा, त्यामध्ये भारतातल्या खिंडी असतील. आता इथे खिंडीवरती क्वेश्चन विचारलाय. बऱ्याच वेळा पर्वतरांगा विचारल्या जातात. दक्षिण उत्तर भारतातीलच असतील त्या, अगदी अरवली पासून हिमालयापर्यंत कुठल्या जर असतील त्या, किंवा दक्षिणेकडे असतील, पूर्वेकडे असतील, पूर्वांचल मधल्या टेकड्या बऱ्याच वेळा विचारल्या जातात, त्या तुम्हाला माहित पाहिजे. महाराष्ट्र त्याच्या रिलेटेड घेतलं तर महाराष्ट्रातल्या घाट माता जे आहेत, घाट ते विचारले जातात की उत्तर दक्षिण कुठला आहे, सगळ्यात खाली कुठला आहे, मग फोंडा कुठं आहे, मग वरांदा घाट कुठं आहे, हे घाट तुम्हाला माहित पाहिजे. थळ घाट कुठे, बोरघाट, हे चढते उतरते क्रम म्हणजे पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर हे तुम्ही पाठ करून ठेवायचे आहेत. आता त्याचे टेक्निक्स असतात किंवा ट्रिक्स असतात, ते तुम्हाला माहित पाहिजे. काही गोष्टींमध्ये आधी आपल्याला माहित नसते, एखादी खिंड आपण कधी वाचतच नाही. आता तुम्ही सहज जर हिमालयाचा अभ्यास केला, हिमालयामध्ये पर्वतरांगा आहेत, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये कुठल्या आहेत? काराकोरम आहे. मग हे लक्षात कधी ठेवायचं. आयोगांमध्ये तरी क्वेश्चन विचारला होता, तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक लॉजिक करून ठेवा. KLZPS ह्या तुम्हाला उत्तर टू दक्षिण तुम्हाला लगेच पाठ होणार आहेत. KLZPS म्हणजे काय? लास्टला कुठल्या दक्षिणला शिवालिक आहे, काराकोरम. लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. ह्या गोष्टी तुम्ही लॉजिकनी किंवा टेक्निकली तुम्ही सोडवू शकता. आता याच्यामध्ये टेक्निकच नाही, तुम्हाला ही पाठांतराची गोष्ट आहे, कारण काही गोष्टी माहित नसतात आपल्याला. यातली जोजीला आपल्याला माहित आहे, बघा जोजीला माहित आहे, बरोबर आहे. तर त्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. आता विचारलंय काय पूर्वेकडून पश्चिमेला, ह्या कुठल्या सांगितलं तुम्हाला मी? दक्षिण उत्तर सांगितलंय. KLZPS काराकोरम टू शिवालिक, ज्या रांगा आहेत पर्वतरांगा त्यांच्याबद्दल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय पश्चिमेकडून पूर्वेकडे. आता जोजीला आहे त्याच्यामध्ये, नंतर ना सिक्कीला आहे, मानखिंड म्हणतात त्याला, किंवा नीतिखिंड म्हणतात. ओके, हे वेगवेगळे खिंडी आहेत. आता याचं डायरेक्ट उत्तर किंवा ह्याचा पाठांतराचा भाग आहे. लॉजिकली त्यात काय आपण जास्त हे करू शकत नाही, तुम्हाला फक्त माहित पाहिजे. याच्यासाठी काय महत्वाचं आहे तर तुमचं नकाशा, बरोबर आहे की नाही, जे मॅप म्हणतोय आपण, त्याचं रीडिंग चांगलं पाहिजे. तुम्हाला सांगितलं होतं अभ्यास करताना, थोडासा अभ्यास करताना लॉजिकली अभ्यास करा, नकाशा वाचन तुमचं व्यवस्थित पाहिजे. एक पार्ट करा, याचा डिवाइड करा अभ्यास करताना, 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये. जसं महाराष्ट्र आपण डिवाइड करा तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं, तसं इंडिया एकदा घ्या. लक्षात, पूर्ण भारताचा मॅप घ्या. तुम्हाला भारताचा मॅप घेतला तर बरोबर हे पूर्वांचलचा भाग तुम्हाला लक्षात येईल, हा बंगालचा उपसागराचा सगळा भाग लक्षात येईल तुमच्या. म्हणजे आंध्र प्रदेश तुमचं होईल, कर्नाटक होईल, इकडचं तमिळनाडू कव्हर होईल. या साईडला तुम्ही आला की काय होणार आहे? महाराष्ट्र कव्हर होणार आहे, गोवा होणार आहे. खाली गेल्यानंतर समोरचा भाग असेल तर गुजरात असेल वरती लेफ्टला. म्हणजे हा भाग तुम्ही 1, 2, 3, 4 ह्या मार्गे जर अभ्यास केला, एक दिवशी एकच पाठ करा की त्याच्यामध्ये काय येते बाबा, हा एवढं आपलं राज्य आहे ते आपल्याला माहित पाहिजे. पूर्वांचलमध्ये 7 सिस्टर्स आपण म्हणतो. 7 सिस्टर्स म्हणजे काय, ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या पाहिजेत. 1, 2, 3, 4 असा थोडासा मॅप रिडिंग तुमचं चांगलं पाहिजे. मॅप रिडिंग न तुम्हाला व्हिज्युअलाइज होतं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतात. 18 नंबरचं उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे, जोजीला, सिक्कीला, मानला आणि नीतिखिंड. आता ह्याची टेक्निक आहेत, हे खिंडी आहेत. आता आपण रिव्हिजन करतोय त्यामुळे जास्त आपण डीप जात नाही, फक्त अनालिसिस सांगतो तुम्हाला कुठल्या गोष्टीकडे कसं बघायचं आहे. आता हा गोष्टी तुम्हाला पाठांतराचा आहे,
याच्यामध्ये लॉजिक जास्त तुम्ही लावू शकत नाही, किंवा तुमचं रिडिंग चांगलं असेल मॅप रिडिंग, तर तुम्ही इझिली काय करू शकता, क्वेश्चन टॅकल करू शकता. बघा आता पुढचा क्वेश्चन बघा, त्याच्यामध्ये काय दिलंय, खारट आणि क्षारीय मृदेस दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतात. आता हे कृषीशी रिलेटेड संबंधित आहे. ओके, कृषी किंवा ऍग्रीची रिलेटेड त्याचा क्वेश्चनचा प्रकार आहे. त्यामुळे तुम्हाला कृषीचा पार्ट आहे. आता हा कृषीचा पार्ट बरेच जण म्हणतात आम्ही वाचत नाही, काय नाही, तुम्ही थोडंसं हा पार्ट वाचा. जे नॉर्मल मृदा वगैरे आहे तुम्हाला जर कळल्या आलं लक्षात, तर त्या तुम्हाला सॉइलचा टाईप वगैरे असं त्या कळून जातात. आता याचं उत्तर डायरेक्ट तुम्हाला माहित असेल, बऱ्याच वेळा आपण बोली भाषेत पण म्हणतो खारट किंवा क्षारीय, म्हणजे जास्त पाण्यात पाणी देऊन आपण बघतो ऊस क्षेत्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचे जास्त पाणी देऊन काय झालं, त्या जमिनी चोपण झाले. आपण त्यांना आपण आपल्या गावाकडे असेल तर आपण त्याला म्हणतो की चोपन जमीन झाली. याचा अर्थ काय, थोडंसं लॉजिकली जर गेला तर त्याला काय गरज नाही तुम्हाला ऍग्रिकल्चरच तुम्ही स्टुडंट असावा म्हणून. खारट आणि क्षारीय जमिनीला आपण काय जमिनीला किंवा मृदेस चोपन मृदा म्हणतो. हे नॉर्मल आहे. ओके, हे तुम्हाला थोडंसं लक्षात आलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये वाळवंटीय मृदा आहे, दलदलीय पाणथळ मृदा राहते, किंवा वेस्टर्न किंवा राखाडी, हे कोणत्या भागामध्ये सापडतात हे तुम्हाला मृदा शिकता आल्या पाहिजे. सॉइल टॉपिक आहे इंडियामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल अल्युव्हियल सॉइल्स काय असतात, की त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे काय होते पिकं वगैरे येतात. मग त्याच्यामध्ये भाग बऱ्याच आहे तुम्हाला, हे वाळवंटी वगैरे जे म्हणतोय आपण डेझर्ट सॉइल वगैरे, हे याच्यामध्ये काय असतं, एक्स्ट्रा काय असतं, तर ते सगळं तुम्ही प्रकार, किंवा महाराष्ट्र रिलेटेड जर शेती तुम्ही कृषी बघितलं त्याच्यामध्ये ते जमिनीचे प्रकार आहेत ते तुम्हाला लक्षात येईल. कोकण भागात आला तर तांबडी मृदा, त्याच्यामध्ये का तांबडा कलर असतोय, थोडंसं येलोइश कलर असेल तर त्या जमिनी काय आहेत, काळवट आहेत तर त्या मुरमाड काय आहेत, हे जमिनी तुम्हाला मृदा. ज्यावेळेस आपण इन डिटेल जाऊ त्यावेळेस तुम्हाला त्याचं टेक्निकली लक्षात ठेवायला सांगेल की कशा गोष्टी पाठ करून ठेवायची किंवा कशा गोष्टी लॉजिक तुमच्या डेव्हलप झालं पाहिजे. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे बघा, पुढच्या क्वेश्चन मध्ये सिंपल क्वेश्चन विचारलाय, पण हे सगळं तुम्हाला पर्यटन, मी तुम्हाला जर सांगितलं की काही गोष्टी तुम्ही तिथं करून ठेवायच्या आहेत. काय विचारलंय बघा, पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र. आता पेंच प्रकल्प जो आहे तो तुम्हाला माहित पाहिजे, अभयारण्य किंवा त्याचा व्याघ्र राखीव प्रकल्प तुम्हाला माहित पाहिजे. आता ऑब्व्हियसली ह्या गोष्टी तुम्हाला पाठांतराच्या आहेत तर त्या पाठांतरामध्ये केलेल्या पाहिजे. आता आपल्याला पेंच महाराष्ट्रामध्ये आहे किंवा नागपूर साईडला तुम्हाला माहित आहे, पण मग छत्तीसगड पण महाराष्ट्राला लागून आहे, छत्तीसगड नंतर कर्नाटक पण आहे, महाराष्ट्र आहे कन्फर्म आहे आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये आहे, पण जोडीचा कुठला आहे दुसरं राज्य, तर मध्य प्रदेश. त्यामुळे तुम्ही पर्यटन या भागामध्ये जे म्हटलं की महाराष्ट्राला जी अभयारण्य आहेत, राष्ट्रीय उद्याने आहेत, ते तुम्ही पाठ करून ठेवले पाहिजेत किंवा ते लक्षात घेतले पाहिजेत, किंवा मॅप रिडिंग जर केलं. आता आपण पुढच्या वेळेस ज्यावेळेस टॉपिक शिकवणार आहेत त्या मॅपवरती डायरेक्टली काय केलेलं आहे की आपण डिझाईन केलेलं आहे की अभयारण्य कुठलं आहे, समजा सह्याद्री आहे तर सातारामध्ये कसं दाखवायचं, रत्नागिरी भाग कसा येतोय, म्हणजे तो भाग आपण तिथं क्लिअर केलाय, तुम्हाला व्हिज्युअलाइज केलं तर तो महाराष्ट्र बघितलं तर तुमच्या लक्षात येणार हे कुठलं आहे. बरोबर आहे की नाही, म्हणजे त्याच्यासाठी वेगळं काय करायचं. आता पेंच जर तुम्ही बघितलं तर ते बरोबर तिथं काय आपण पॉईंट आउट केलेलं आणि त्या मॅप मध्ये इन डिटेल दिलेलं आहे. तुम्ही मॅप जर बघितले तर मॅप आपण ऍज इट इज ते बनवलेले आहेत. फक्त जे टॉपिक आपण उद्या परवा बघणार आहे 2 दिवसानंतर थेरॉटिकल बघणार आहे आपण इन डिटेल, की जे आपण तुम्हाला म्हणतो की तुम्ही अभ्यास करा, असं लॉजिक करा, असं डेव्हलप करा, त्याच्याशी गरज नाही आपल्याला. फक्त तुम्ही तो बघितल्यानंतर तुम्ही स्वतःचं लॉजिक क्रिएट करणार की नाही ही गोष्ट अशी लक्षात ठेवायची आपल्याला. हा महाराष्ट्र असा लक्षात, मी जे सांगतो 1 2 3 4 अभ्यास करा, ते काय आपण थेरॉटिकलला बघू. आता हे फक्त मला एवढं जे आहे अनालिसिस तुमच्यासाठी अनालिसिस घेतोय, कारण तुम्हाला लॉजिक पहिल्यांदा डेव्हलप झालं पाहिजे. कुठल्या क्वेश्चन कडे कसं बघितलं पाहिजे. आता सांगेल तुम्हाला, पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे, किंवा कधी कधी त्यांना हे क्वेश्चन विचारणार आणि क्वेश्चन वेगळे चेंज करून देणार, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. कधी कधी डायरेक्टली विचारणार महाराष्ट्र आणि कोणते राज्य म्हणले की तुम्हाला मध्य प्रदेश, असा पण क्वेश्चन. तुम्ही क्वेश्चनचा फॉर्मॅट तयार करा तुमच्यानुसार, त्यामुळे तर तुम्हाला ते लॉजिक वगैरे त्या गोष्टी येतात. थोडासा अभ्यास पण पाहिजे, थोडंसं लॉजिक पण पाहिजे, स्मार्टनेस पण पाहिजे. तिन्ही गोष्टी जुळाल्या की तुमचं उत्तर येत आहे आरामशीर. चला पुढचा क्वेश्चन बघू. आता बघा, लोकसंख्या तिसरा पार्ट सांगितला तुम्हाला, सामाजिक आणि जो मानवी भूगोल आहे महाराष्ट्राचा किंवा असेल भारताचा, त्याच्यामध्ये लोकसंख्येला फार महत्व आहे. लोकसंख्या टॉपिक त्याच्यावरती 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला हमखास विचारले रिलेटेड टू इकॉनॉमिक्स ऑल्सो. ओके, इकॉनॉमिक्स सुद्धा तुम्हाला त्याच्या रिलेटेड असेल. काय विचारलंय बघा, पुन्हा तेच क्वेश्चन 2001च्या जनगणनेनुसार 2018ला आपण बघितलं भारतातील अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले. आता इथे काय विचारलंय, राज्य विचारलंय, अनुसूचित जमाती एसटी. ओके, अनुसूचित जमातींचं कुठं सर्वाधिक प्राबल्य आहे, तर ते आहे एमपी मध्ये. आता लास्ट टाइम आपल्याला काय विचारलं होतं की एससी कुठं जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये, तर त्याचं उत्तर पुणे होतं. 2018-19ला आपण ज्यावेळेस क्वेश्चन अनालिसिस केलं ते, म्हणजे आयोग काय करतं पुढे जाईन, ते जे क्वेश्चन आहे त्याच्यावरून पुढं काय अनालिसिस आहे हे वाढून ठेवलंय तुम्ही बघता.
आता इथं अनुसूचित जमाती दिली, तर तुम्ही अभ्यास करताना असं लक्षात ठेवलं पाहिजे की इथं कदाचित पुढच्या वेळेस आयोग एससी ला धरून क्वेश्चन विचारला जातो. मग तुमची ते तयारी पाहिजे की लोकसंख्या जास्त एससी असलेलं राज्य कुठलं आहे, बरोबर आहे की नाही. किंवा हे झालं एकूण लोकसंख्येनुसार, प्रमाणानुसार सुद्धा आयोग क्वेश्चन विचारतं. प्रमाण सगळ्यात जास्त प्रमाण असलेलं कुठलं आहे, एससी जर कुठलं आहे प्रमाण तर ते कुठलं राज्य आहे, एसटी आहे तर ते कुठलं आहे, पंजाब वगैरे ते आहे ते ज्यावेळेस आपण तो टॉपिक घेऊ, लोकसंख्या मी घेणार आहे. मी पुढच्या नेक्स्ट उद्या किंवा परवा आपलं हे अनालिसिस कम्प्लीट आज होणार आहे, त्यावेळेस तुम्हाला फक्त लोकसंख्या टॉपिक वरतीच एक भाग घेणार आहे पूर्णच्या पूर्ण. एकदा तर तुम्ही तो भाग बघितला, पुन्हा लोकसंख्या विचारात घ्यायचीच गरज नाही, तुमचं पाठच करून आपण पुढे जायचं आहे. ओके, इथं फक्त लक्षात घ्या 2001च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमाती कुठे सगळ्यात जास्त आहेत, एसटी एमपी मध्ये आहे. चला पुढचा प्रश्न. आता बघा पुन्हा लोकसंख्येचा एक प्लस क्वेश्चन आला याच्यामध्ये. 2020 चे क्वेश्चन पेपर चालले. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5. आता ह्याच्यामध्ये घनता असेल म्हणजे मग काय म्हणतो की तुम्ही लोकसंख्येचा टॉपिक आहे तो माझ्यावरती डिपेंड राहा, पूर्ण मी तुम्हाला तो व्यवस्थित सांगणार. आणि एकदा तुम्ही तो बघितला की पाठ करून घेतला की पुन्हा तुम्ही त्याच्याकडे बघायचं नाही, तुम्ही आपोआप सगळे उत्तर द्या. अगदी जिल्हे कुठले आहेत, राज्य कुठले आहेत, भारताची आणि महाराष्ट्राची लोकसंख्येचा टॉपिक मी तुम्हाला 2 दिवसात उद्या किंवा परवा आपण तिथे शेड्यूल करू, त्यानुसार फक्त त्या दिवशी लोकसंख्या होईल. लोकसंख्येला साधारणतः मी सांगतो कुठलीही परीक्षा द्या तुम्ही 2 किंवा 3 प्रिव्हियसली आहेत. 3 क्वेश्चन म्हणजे भरपूर पार्ट झाला त्याचा, अलग लक्षात. तुम्ही मॅक्स त्याच्यामध्ये आला आणि तिन्ही असे असतात, इझी असतात, तुम्ही ते टॅकल करू शकता. आता बघा 22 ला क्वेश्चन काय सांगतोय, 2020 चा 22वा नंबर. महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेच्या घनतेनुसार बघा इथं काय विचारलंय, घनता लक्षात घ्यायची. पहिले 5 जिल्हे सांगितले तुम्हाला. आता ऑब्व्हियसली बघा सगळ्यात जास्त घनता मुंबई उपनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे. आता याच्यामध्येच आपल्याला काय दिलं इथंच कन्फ्युजन होणार आहे. जर तुम्ही थोडासा अभ्यास केला असेल व्यवस्थित, सगळ्यात जास्त घनता आहे मुंबई उपनगर. 2च ऑप्शन आहे त्याच्यामध्ये मुंबई उपनगरचे. पण त्याच्यानंतर घनता कशाची आहे, ठाण्याची आहे का, नाही. तर त्याच्यानंतर आहे मुंबई शहर आणि नंतर ठाणे लागतं, त्याच्यानंतर पुणे आणि त्याच्यानंतर कोल्हापूर. हा एकदा कोल्हापूरचा क्वेश्चन विचारला होता. 1 2 3 4 5 नंबरची घनता असलेला जिल्हा त्यांना विचारला होता. हा क्वेश्चन आयोगाचा येऊन गेलेला आहे. तुम्ही इथं क्वेश्चन काय केले, तयार केले, बरोबर आहे की नाही. 1 नंबर कुठला आहे, मुंबई उपनगर. 2 नंबर कुठला आहे, मुंबई शहर. 3 नंबर ठाणे. 4 नंबर पुणे आणि 5वा कोल्हापूर आहे. हा 5 नंबरचा कुठला आहे घनतेचा जिल्हा विचारला होता. डायरेक्टली तुम्हाला उत्तर आलं असतं कोल्हापूर. पण ते तुम्ही जर तसं लॉजिकल तयार केलं असेल किंवा आयोगाचा गेस क्वेश्चन म्हणतो आपण, क्वेश्चन गेस केले, आपल्याला थोडासा अभ्यास आला की आपण काय करतो, तसा क्वेश्चन काय विचारतोय आयोग ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, तसा अभ्यास केला पाहिजे. पुढचा पण जनगणनेचाच क्वेश्चन आलेला आहे. काय सांगते, जनगणना 2001 बघा 2001 2011 महाराष्ट्र राज्याच्या लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे. आता हे बघा लिंग गुणोत्तर तुम्हाला माहित पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे लिंग गुणोत्तर किती आहे, काय आहे, ह्या गोष्टी जर तुम्ही पाठ केल्या, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, घनता सांगितली, बरोबर आहे की नाही. घनतेमध्ये पण तुम्हाला महाराष्ट्राची किती आहे 365 काय सांगताय, बरोबर. हे आकडे जे आहेत फिगर एकदा पाठ केल्यानंतर पुन्हा त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जसं राज्यांचं आपण बघतोय आलं लक्षात, त्या पद्धतीने जिल्ह्यांची घनता किती आहे हे बघितलं पाहिजे. लिंग गुणोत्तर सगळ्यात कमी कुठं आहे, जास्त कुठं आहे, 1 नंबर किती. मागच्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारला होता की 2 नंबरचा कुठला आहे, जालना. अशी उत्तर तुम्हाला पाठ पाहिजे की जे तुम्हाला काय झालंय हे गोष्टी तुम्हाला फिगर्स आहेत त्या पाठ होणार आहेत. ओके, त्या लॉजिक मध्ये तुम्हाला मी ते शीट्स तयार केलेत, ते फक्त मला टॉपिक घ्यायचे. खूप 3-4 क्वेश्चन आता बघितले आपण, नुसते जनगणनेवरतीच विचारले. लिंग गुणोत्तरामध्ये किती फरक आहे, 2001 मध्ये किती होतं, 2011 मध्ये किती होतं, हे जर माहित असेल तर तुम्ही डेफिनेटली उत्तर त्याची देऊ शकता. त्याशिवाय तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. मग ते किती आहेत तर ते आकडे पाठ करून आपल्याला द्यायचं. त्याचं उत्तर 9 आहे, पण हे 9 काय आहे तर 2011 ला किती होती किंवा 1 ला किती, याचा डिफरन्स तुम्हाला लक्षात आला पाहिजे. नाही आला तर ते पुढे येणार. साक्षरता बऱ्याच वेळा विचारले जाते, साक्षरतेचा डिफरन्स किती आहे, 82 होती, त्याच्या अगोदर किती होती, 65 होती, मग याचा डिफरन्स किती. हा डिफरन्स आपल्याला काय करायचा आहे, पुढच्या टॉपिक मध्ये हे इन डिटेल जाऊ. आता तिथे काही डिटेल जात बसत नाही. पुढच्या टॉपिक मध्ये आपण एक पूर्ण लोकसंख्येवरती सेपरेट टॉपिक त्याच्यावरती घ्यायचा आहे. 3 क्वेश्चन बघितले आपण. चला पुढचा क्वेश्चन कुठला आहे, मावळ. बघा आता सिंपल क्वेश्चन आहे बरं, याच्यामध्ये काय अडचण नाहीये, थोडंसं लॉजिकली गेला तरी तुम्हाला उत्तर हे येणार आहे. 24वा क्वेश्चन आहे, खालील विधाने पहा आणि काय लिहिले तिथं क्वेश्चन खाली पर्याय उत्तरात काय दिले, फक्त विधान अ बरोबर, ब बरोबर, ब क आणि अ हे ऑप्शन दिले. म्हणजे तुम्हाला बरोबर त्यातले बघायचे कुठले आहेत, बरोबर आहे की नाही.
आता मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही. येत नाही म्हटलंय बरं. बघा सह्याद्रीला लागूनच मावळ प्रांत आहे, जसं वाई आपण काल परवा सांगितलं महाबळेश्वर. सह्याद्रीत जास्त पाऊस पडला खाली पाऊसच पडत नाही ना. पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय राहतं की डोंगरावरून जे आपण अरबी समुद्र म्हणतोय आणि हे डोंगर रांगा, जर इकडून सगळे बाष्प घेऊन आलं वारं, इथं काय होतंय पाऊस पडतोय चांगला, आणि त्याच्या पुढे जाणाऱ्या पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण काय होतंय कमी होतं. म्हणजे कमी प्रमाणात पाऊस पडतोय ऍज कम्पेअर टू डोंगर, त्याला काय म्हणतात पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. मावळ आहे का पर्जन्य छायेचा येत नाही म्हणताय. बघा व्यवस्थित बघा, हे पर्जन्य छायेच्याच प्रदेश आहेत कारण ते लागून भाग आहे सह्याद्रीला. बरोबर आहे. हे उत्तर काय असणार आहे चूक असणार आहे. बरोबर आहे की नाही. तुम्हाला बरोबर शोधायला लावलंय बरोबर कुठला आहे सगळ्यात बघा चारी मध्ये बरोबर शोधायला लावलंय. हे उत्तर काय असायचे हे सध्या चूक आहे. येत नाही तर येतोय. मावळ भाग काय आहे पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतोय. दुसरं बघा, मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. बरोबर आहे. हवामानात भाग त्या ठिकाणी तुम्ही बघितलं जास्त फुलझाडं असतील किंवा आपण काय म्हणतो पालेभाज्या वगैरे त्या भागामध्ये जास्त प्रमाणात आहे. फुलशेती वगैरे जास्त प्रमाणात केली जाते. तिथे हवामानामुळे त्याला भाग तो ओळखला जातो. आता कशेळी घाट पोलादपूर ते महाबळेश्वर आहे. चूक. हे तुम्ही दापोलीला खाली उतरताना काय आहे हा कशेळी घाट आहे. ओके. पोलादपूर ते महाबळेश्वर नाही, तो महाबळेश्वर तो आहे तो आंबेनळी घाट आहे. कुठला आहे आंबेनळी. आता ह्याचा हे घाट वगैरे ते आपण सगळे पुन्हा घेऊ आलं लक्षात, त्याच्यामध्ये काय वाद नाही. त्यामुळं तिसरं चुकीचं आहे. पहिला ऑप्शन चुकीचं आहे. फक्त ब बरोबर आहे मावळ क्षेत्र. त्याच्यामध्ये काय येत आहे तर त्याच्यामध्ये फक्त उत्तर येत आहे सेकंड बरोबर मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. बाकी दोन्ही चूक आहे कारण कशेळी घाट जो आहे तो दापोलीत उतरताना तुम्हाला लागतो. पोलादपूरून जाताना दापोलीला जाताना हा कशेळी घाट लागतो, महाबळेश्वर नाही. महाबळेश्वरला जर आला पोलादपूर टू महाबळेश्वर तर तो आंबेनळी घाट लागतो. चला पुढचा क्वेश्चन बघा. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहेत. आता ह्या टेकड्या वगैरे आहेत तुम्हाला सांगितलं, ह्याच्यावरती बराच वेळा आयोग काय करतं उलट सुलट क्वेश्चनवर दरेकसा कुठल्या आहेत कुठल्या जिल्ह्यांमध्ये आहेत. बऱ्याच टेकड्या आहेत ते आपण बघायचे. किंवा आगाशिव डोंगरचा बराच वेळा विचारला आगाशिव डोंगर कुठल्या जिल्ह्यात आहेत, मग ते कराडमध्ये येतात, म्हणजे सातारा जिल्ह्यात आहेत, कराड तालुका सातारा जिल्हा. हे याच्याशी रिलेटेडच क्वेश्चन आहेत. बरोबर आहे की नाही. तर ते कुठले आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर याचं डायरेक्ट उत्तर सांगायचं झालं तर ते आहे गोंदियामध्ये या ठिकाणी दरेकसा टेकड्या आहेत. त्याचं काय आहे टेक्निकली किंवा जे पाठ करायचं आपण त्यावेळेस. जनगणनेचा अजून एक क्वेश्चन आहे. काय विचारलंय बघा 2011 जनगणनेच्या आकडेवारी गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता. गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता विचारली, म्हणजे घनता वरती काय विचारलं घनतेनुसार. आता इथंच विचारलं काय महाराष्ट्राचे रिलेटेड असेल तर क्वेश्चन त्याची गडचिरोली जिल्ह्याची घनता किती आहे, तर त्याचं उत्तर 74 आहे. हे कसं आहे हे लॉजिकली ज्यावेळेस आपण आकडे पाठ करू जो टॉपिक होईल त्याच्याशी त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हे असे आहेत ते आपण त्यावेळेस बघूया. ओके. जास्त इथं वेळ वाया घालवत नाही. लोकसंख्येचा टॉपिक त्यावेळेस घेतले कारण अनालिसिस सांगत गेलं तर पुन्हा ते वाढतंय वेळ. आपल्याला टोटल सगळे जवळजवळ 55 क्वेश्चन आज कव्हर करायचे आहेत. ओके. चला पुढचा प्रश्न बघूयात. काय प्रश्न सिंपल आहे. काय कोणते खाली बघा वरीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे. तर तुम्हाला बरोबर शोधायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे काय सांगितलं वेरूळ लेणी औरंगाबाद म्हणजे सध्याचं छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आहे. हे बरोबर आहे. बरोबर आहे लागूनच आहे त्यांना. तर त्याच्यानंतर बघा चांभार लेणी पुण्यात आहेत. नाही चांभार लेणी पुण्यात. बरोबर आहे की नाही. आपण मागच्या वेळेला कारले विचारलं होतं आपल्याला. कारले भाजी कुठल्या ह्याच्यात आहे जिल्ह्यामध्ये हा क्वेश्चन. किंवा बेडसा होतं ते चुकीचं दिलं होतं त्यांना. बेडसा हे पुण्यातच आहेत. पुण्यातले आहे का ते नाही चांभार. ओके. नंतर थर्ड क्वेश्चन चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण रायगडमध्ये आहे. रायगडमध्ये आहे का चिखलदरा नाही, हे अमरावतीमध्ये आहे. अगेन तुमचा काय क्वेश्चन आहे चुकीचा आहे. मला लक्षात ते स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. रायगडमध्ये नाही चिखलदरा आहे ते अमरावती आहे. नंतर गौताळा राष्ट्रीय उद्यान जळगाव जिल्ह्यात आहे. हे बरोबर आहे. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर गौताळा आउटमार म्हणतात त्याला. आउटमार. ओके. आउटमार हे दोन मिळून काय त्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यानाशी रिलेटेड आहे. जळगाव जिल्ह्यात आहे. हे बरोबर आहे. म्हणजे उत्तर फक्त काय आहेत तर त्याच्यामध्ये उत्तर दोनच बरोबर आहेत. पहिलं म्हणजे आहे वेरूळ लेणी कुठं आहेत तर ते छत्रपती संभाजीनगर आत्ताचं त्यावेळेसचं औरंगाबाद. आणि दुसरा आहे त्याच्यामध्ये गौताळा आउटमार म्हणजे गौताळा आपण म्हणतो इथं राष्ट्रीय उद्यान ते जळगाव मध्ये आहे. हे स्टेटमेंट फक्त बरोबर आहेत. चिखलदरा अमरावतीमध्ये आहेत. चांभार लेणी पुण्यामध्ये नाहीत. चला पुढचा क्वेश्चन. याच्यामध्ये बघा खालील जोड्या
लावायचे आपल्याला. त्याच्यामध्ये स्तंभ पहिला दिलाय आणि स्तंभ सेकंड, म्हणजे 2 पार्ट केले. त्याच्यामध्ये काय दिले पहिल्यामध्ये चोला, तुर्भे, फेकरी किंवा पारस हे औष्णिक विद्युत केंद्र आहेत. काय आहेत? औष्णिक. औष्णिक विद्युत केंद्र म्हणजे काय? कोळशापासून ज्याच्यावरती वीज निर्मिती केली जाते औष्णिक विद्युत केंद्र. आणि ती जिल्ह्याची ठिकाणे दिली. आता आपल्याला माहितच पाहिजे की एखादं कुठलं आहे. आता हे चोला जे आहे ते बंद झालंय, त्यावेळेस क्वेश्चन विचारला होता, त्यावेळेस ते चोला बंद होतं, पण आता त्यांना ते कंटिन्युअस मध्ये त्यावेळेस दिले. तर त्या ठिकाणी का चोला बंद पडलं हे पण आपल्याला माहित पाहिजे. हा करंटमध्ये पेपरमध्ये न्यूज होती बघा, पेपरमध्ये तुम्हाला न्यूज होते पालघर वगैरे एरियामध्ये हे चोला चोला औष्णिक विद्युत केंद्र आहे. या ठिकाणी कोळशाची काय होती? तूट होती, त्यामध्ये केंद्र सुद्धा ते केंद्र त्यावेळेस औष्णिक केंद्र बंद झालं होतं. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला यातलं उत्तर कुठलं माहित आहे बघा. पहिलं बघू आपण काय याच्यामध्ये चोला. तर चोला कुठल्या याच्यामध्ये आहे? तर ते ठाणे त्यावेळेसचं पालघर वगैरे जे आहे ना त्या साईडला ते आहे. ओके, चोला ठाणे. 1चं 3 ऑप्शन किती येतं? 3चे 3च ऑप्शन येतं. 1 2 3. चौथा ऑप्शन कट. चौथ्या ऑप्शन लक्ष देणे नाही. ओके, त्याच्यानंतर तुर्भे. तुर्भे कुठं आहे? हे तुर्भे मुंबईमध्ये आपल्याला माहित आहे, मुंबईमध्ये आहे. ऑप्शन किती येतं? ऑप्शन 2. पहिला ऑप्शन कट, राहिले ऑप्शन 2, म्हणजे हे आहे 1 2. बरोबर आहे. आता फेकरी. फेकरी जे आहे ते बऱ्यापैकी जळगाव किंवा भुसावळ म्हणतो. ओके, त्या साईडला आहे, म्हणून फेकरी किती नंबरला आहे? 4, ऑप्शन 3. बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात. पारस जे आहे ते अकोल्यामध्ये आहे. हे औष्णिक विद्युत केंद्र तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर आहे की नाही. आता परवाच्या ज्यात 2018-19 मध्ये सांगितलेलं की अप्सरा या अणुभट्टी आहे ती कुठं आहे, किंवा भारतातली पहिल्या नंबरची आहे, कुठं आहे, कधी सुरू झाली होती, 72 लाख कधी झाली होती, ती इयर तुम्हाला माहित पाहिजे, कारण त्याच्यावरती बराच वेळा क्वेश्चन विचारलेले आहे. त्याच्याशी रिलेटेड तुम्ही हे काय करायचे? क्वेश्चन पाठ करून घ्यायचे आहेत. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आहे, सिंपल आहे. महाराष्ट्रातील घाटांचा क्रम बघा, पुन्हा तेच विचारलं. असं चालू आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे. घाट असेल, पुन्हा काय म्हणतो आपण, शिखर असतील वेगवेगळी, ते तुम्हाला उत्तर दक्षिण माहित पाहिजे. आता बघा याच्यामध्ये कुठलं आहे? तुम्हाला उत्तरेकडून विचारलंय, आंबोली उत्तरेला आहे का? नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर ना थळघाट आहे, थळघाट तिन्हीमध्ये थळघाट पुढं आहे. ओके, त्याच्यानंतर कुठला आहे? आता आंबा घाट इथे विचारलाय बघा चौथ्यामध्ये. आंबा घाट कुठं आहे? आंबा घाट आहे दक्षिणेला. बरोबर आहे की नाही. कोल्हापूर साईडला आपण उतरतो तिकडं काय आहे? आंबा घाट. त्यामुळे हा पण ऑप्शन नाही. राहिले कुठले ऑप्शन? 2च राहिले फक्त. बरोबर आहे की नाही. 1 आणि 3. त्याच्यामध्ये कुंभारली, पुन्हा कुंभारली आलं. आता बघा याच्यामध्ये काय विचारलं? आंबा घाट आणि आंबोली घाट विचारलं, आणि आंबोली घाट आणि आंबा घाट. पहिला येतो आंबा घाट, आणि नंतर काय येते खाली साऊथला आहे आणखीन दक्षिणेला आंबोली घाट आहे. ऑप्शन क्रमांक याचा 1 उत्तर आहे. आता हे असं का? मध्ये मध्ये बरेच काय आहेत आपलं, थळघाट आहे, बोरघाट आहे, वरांदा घाट आहे, ही घाट पाठ करायचे. आंबोली काय आहे? अंकोर. आलं लक्षात. आंबोली आहे कोल्हापूर रत्नागिरी असेल तर ते कसं जातोय? आसांबे, सावंतवाडी बेळगाव. आंबोली जे आहे सावंतवाडी बेळगाव. ही शॉर्ट ट्रिक्स आहेत तुम्हाला त्यावेळेस मी सांगन. आता हे फक्त घाट माते उत्तर दक्षिण फक्त वाचताना व्यवस्थित वाचणे. दक्षिणेकडून कधी कधी विचारलं जातं, दक्षिण ते उत्तर विचारलं जातं. आयोग काहीच करत नाही. आयोग काय करते माहिती आहे? तिथंच क्वेश्चन उलटे सुलटे करून देते, आणि तुम्हाला आता हनुमंत घाट आहे, बराच वेळा क्वेश्चन विचारलाय सिंगल मध्ये. तुम्ही सांगा, तुम्ही सर्च करा बघा हनुमंत घाट किती वेळा विचारलाय. बऱ्याच वेळा हनुमंत घाट कुडाळचा विचारलेला आहे, आपल्याला माहिती आहे कुडाळला जातो तो. बरोबर आहे की नाही. तर तो तुमचा पाठ पाहिजे. चला पुढचा क्वेश्चन घेऊयात. तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांच्या खालीलपैकी क्रम बघा, पुन्हा उत्तरेकडून दक्षिण. काय विचारलंय? तापी पूर्णा नद्यांचा खोरा. ओके, याच्यामध्ये जे महाराष्ट्राच्या पूर्ण काय उत्तरेला भाग आहे त्याच्यामधल्या नद्या विचारलेल्या आहेत. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे याचा क्रम आहे, तो पाठ करणं गरजेचं आहे. आपल्याला माहित पाहिजे उत्तरेकडून दक्षिणेकडे नद्या, किंवा तो ज्यावेळेस आपण नदी खोरे घेणार आहोत, नदी खोरेचा पाठ जेव्हा शिकणार आहोत त्यावेळेस आपण गोदावरी, जसं आपण लास्ट टाइम बघितलं गोदावरी क्वेश्चन विचारलेला आहे, तसाच इथं काय विचारलं? तापी पूर्णाचा विचारला. गोदावरीमध्ये विचारतात उजवीकडून मिळणाऱ्या नद्या आणि डावीकडून मिळणाऱ्या नद्या, यांचा क्वेश्चन विचारला जातो बऱ्याच वेळा. म्हणजे तुम्हाला त्याच पद्धतीने हा क्वेश्चन विचारला. ज्यावेळेस नदी खोरे घेऊ त्यावेळेस नदी खोऱ्याचा मॅप आहे आपल्याकडे. डायरेक्टली तुम्हाला काय येणार? नदी. याच्यामध्ये उत्तरेला कुठल्या नद्या आहेत, दक्षिणेला कुठल्या आहेत, प्रत्येक नद्यांचा. अगदी कृष्णा नदीवरती क्वेश्चन बराच वेळा विचारला जातो. आलं लक्षात. गोदावरीवरती आपण क्वेश्चन लास्ट टाइम बघितलं, तर तुमच्या ते नदी खोरे पण त्यावेळेस ते क्लिअर होईल. याचं उत्तर आहे 30चं
2 पहिल्यांदा उत्तरेला आहे गोमती, नंतर बुराई, पांझरा, बोरी आणि गिरणा. हे काय आहे ते त्यावेळेस आपण करून घेऊयात. आता फक्त अनालिसिस टाइप मध्ये आपण बघतोय. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. प्रश्न आहे याच्यामध्ये कंबाईन 2020 झालेले, याच्यानंतर कंबाईन 2021. ओके, 2021 चा क्वेश्चन आहे बघा. काय विचारलं डायरेक्टली आपण प्रश्न बघूयात. महाराष्ट्रातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कुठला? आता हे त्यावेळेसचे नंबर दिले नव्हते, आता ऑड आणि इव्हनचे नंबर आलेले आहेत, त्यामुळे नंबर चेंज झालेले आहेत. उत्तर चेंज जे आहेत ते सगळे ऑड नंबर दिलेले आहेत, आडवे जे आहेत ते सगळे काय आहेत इव्हन नंबर आहेत, त्यामुळे नंबर बदललेले आहेत. हा क्रमांक नाहीत, बरोबर आहे की नाही. हा त्यावेळेसचा काय होता, उत्तर आहे पहिलं NH44. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कुठला होता, NH44. आता हे नंबर सगळे काय झालेले आहेत तुम्हाला चेंज झालेले आहेत, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ऑड आणि इव्हन जे आपण 4 म्हणतोय, आता तो 4चा काय झालेला आहे NH4चा 48 झालेला आहे, ते माहित पाहिजे. ओके, हे नवीन नंबर दिलेले आहे ते तुम्हाला माहित पाहिजेत. ओके, राष्ट्रीय लांब मार्ग 7 होता, त्याचा चेंज झालेला आहे, आलं लक्षात. मग पुन्हा तो किती आहे हे सगळे चेंज झालेले नंबर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ऑड इव्हन नुसार झालेले आहे. उत्तर दक्षिण काय सगळे ऑड आहेत आणि आडवे आहेत ते सगळे इव्हन नंबर त्यांना दिलेले आहेत. ओके, चला पुढे बघू. पुढचा प्रश्न आहे औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा. आता हे बघा, हे बऱ्याच वेळा शेंद्रा बिडकी नाही ते बऱ्याच वेळा आपल्याला विचारलं जातं. ओके, त्यामुळे ते तुम्हाला माहित असणं गरजेचं. 27 बघा, क्वेश्चन नंबर 27. नाशिक आहे, नाशिक मध्ये कुठला आहे नाशिक मध्ये आहे विंचूर, हे पाठ करा. त्याच्यानंतर कोल्हापूरला काय आहे, कोल्हापूरला औद्योगिक क्षेत्र कुठला आहे, कोल्हापूरचा आहे हुपरी. हुपरी कारखाना पण माहिती, साखर कारखाना वगैरे तुम्हाला माहिती आहे पाटलांचा. ओके, त्याच्यानंतर नागपूर, नागपूरमध्ये काय आहे, नागपूरमध्ये बुटीबोरी हे माहिती आहे आपल्याला. ओके, आणि औरंगाबाद मध्ये सध्याचं संभाजी छत्रपती संभाजी आहे शेंद्रा बिडकीन. ओके, आता हे भाग आहेत, हे पाठ असणं गरजेचं आहे. त्या वसाहती बराच वेळा विचारलेल्या आहेत. ओके, याच्यामध्ये पाठांतराची काही गोष्ट आहेत, मी सांगितलं तसं. जोड्या लावामध्ये जर तुम्हाला येत असेल तर बाकी नाही आला तरी चालेल, एकावर तुम्हाला ऑप्शन संपत असतील. ओके, इनफ. देन नेक्स्ट प्रश्न पुढच्या मध्ये काय विचारलंय बघा. औरंगाबाद औद्योगिक शहरांची ठळक वैशिष्ट्ये विचारल्यात, म्हणजे सध्याचं संभाजीनगर. आता त्या पर्टिक्युलर औद्योगिक वसाहत आहे किंवा शहर आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचे माहिती या ठिकाणी द्यायची आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहेत काय दिले, सुनियोजित आणि हरितपट्टा असलेले स्मार्ट शहर. ओके, ऑरिक हे संक्षिप्त रूप आहे औरंगाबादचं. ओके, त्याच्यानंतर प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1000 कोटी रुपये आहे. ओके, हे चुकीचं आहे, 1000 कोटी नव्हतं ते. आणि दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा कॉरिडॉरचा भाग. आता औरंगाबाद बद्दल संभाजीनगर असेल सध्या, त्याच्याबद्दल क्वेश्चन. शेंद्रा बिडकीन जे तुम्हाला म्हणतोय खूप महत्वाचा भाग आहे. ओके, तर तो औद्योगिक पार्ट आहे महाराष्ट्राचा खूप महत्वाचा, त्याच्यामुळे औद्योगिक पार्ट मुळे हा काय विचारला तुम्हाला औद्योगिक रिलेटेड असा कुठलाही विचारू शकतो. जर नाशिक असेल तर नाशिकचा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे की नाही. आता कोल्हापूरमध्ये डेव्हलप होते, रत्नागिरी असेल त्या भागामध्ये जे डेव्हलप होते औद्योगिक शहर, तर त्यांच्याबद्दल असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याचा ऑप्शन नंबर 4 आहे, अ, ब आणि ड. हे 1000 कोटीचा ऑप्शन चूक आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. आला लोकसंख्येवरती बघा, आयोगाचा आवडता क्वेश्चन. 1881 ते 2011 या कालावधीत भारतीय लोकसंख्येत वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था. हा इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये 5 अवस्था असतात तुम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा काय होते लोकसंख्येमध्ये, जन्मदर आणि मृत्यूदर तुम्हाला माहित पाहिजे. मग काय वाढतो, जन्मदर वाढतो का मृत्यूदर वाढतो त्या गोष्टी. पुन्हा दुसऱ्यांदा काय होतो, जन्मदर कमी होतो का मृत्यूदर कमी होतो. ह्या गोष्टी ज्यावेळेस लोकसंख्येचा पार्ट येईल त्याच्या वेळेस तुम्हाला ते डिटेल सांगेल. ओके, आता ते जास्त तिथे वेळ घालवणार नाही, लोकसंख्येचा टॉपिक जास्त घेत बसणार आहे कारण इन डिटेल येते. ओके, त्यावेळेस तुम्हाला त्या 5 स्टेजेस कुठल्या असतात त्या पण सांगेल. ओके, 29चं उत्तर आहे पहिलं, उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी आणि तरी घटता कल. ओके, ही काय आहे त्याचं अवस्था दर्शवते. पुढचा प्रश्न बघा, लोकसंख्येवरती पुन्हा आला. भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीनुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. तर त्याच्यामध्ये उत्तर आहे उत्तर प्रदेश. आता हे पहिला दुसरा लांबी आहे, याच्यानुसार तुम्हाला क्वेश्चन माहित असलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 मध्ये काय विचारले,
खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? आता याच्यामध्ये पण हिमालयन 1, 2 आणि 3, 4 ह्या भाग तुम्हाला विचारले जातात. ते काय आहेत आपण त्यावेळेस सेन्सिटिव्ह भाग आहे तर ते त्यानुसार ते काय करतात त्याचं डिवायडेशन केलं जातं. तर ह्याच्यामध्ये उच्च जे आहे सेन्सिटिव्ह तर ते हायली सेन्सिटिव्ह कशामध्ये राहणार आहे? काश्मीर ते आसाम पर्यंत. आपल्याला माहिती आहे हिमाचल प्रदेश काय हिमालय काय होते असा उत्तरेकडे सरकत चाललाय माहिती आहे. प्लॅटॉनिक टेक्टॉनिक जे आहे टेक्टॉनिक पार्ट म्हणजे काय होतं ते हलते सारखं प्लेट बरोबर आहे ना ते वर चाललेले नॉर्थला. पर्वताची उंची काय होते हिमालयाची वाढत चाललेली आहे. ओके म्हणजे असं मानणं आहे शास्त्रज्ञांचं की हे प्लेट वरती चाललेले आहे. ओके त्याच्यामुळे काय हिमालय उंची वाढत आहे. मग तोच भाग सांगितला त्यानं उच्च भूकंप तीव्रतेचा भाग कुठला आहे? काश्मीर ते आसाम पर्यंतचा हिमालयाचा जो पट्टा आहे तो काय आहे जास्त सेन्सिटिव्ह पार्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा 2011चा क्वेश्चन विचारला. हा आयोगाने क्वेश्चन काय केलेला आहे? कॅन्सल केलेला आहे. ओके 2011च्या जन्मानुसार महाराष्ट्रातील नागरिकांबाबत कोणते विधान चुकीचे आहे विचारलं. असं बघा चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. नागरी लोकसंख्या किती आहे? 45.23 आहे बरोबर आहे. महाराष्ट्र नागरी लोकसंख्येत तिसरा क्रमांक आहे. आता प्रमाण आणि लोकसंख्येत फरक आहे बरं लक्षात घ्या. लोकसंख्येत महाराष्ट्र 1 नंबरच लागतो नागरी लोकसंख्येत प्रमाणात नाही. प्रमाणात 5 नंबर आहे आपला. ओके त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या नागरिकांची लोकसंख्या ही बरोबर होती. हा त्याच्यात दुसरा त्याच्यामुळे कॅन्सल केला असेल. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरिकांची पातळी सर्वात कमी आहे. याच्यामध्ये बघा चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली असेल असा पार्ट त्याच्यामध्ये आहे. पण हा आयोगाने क्वेश्चन काय केलेला आहे? ऑलरेडी कॅन्सल केलेला आहे. पण अभ्यास करताना तुम्ही हे पाठ करणं गरजेचं आहे. ओके त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 73 जलसिंचन योजना. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलेलं विष्णुपुरी पाठ करून ठेवा. बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातोय. नांदेडला आहे. ओके क च 2 कुणाला माहित आहे? एकालाच माहित आहे. ओके झालं उत्तर संपलं. काय पुढे जायची गरज नाही. याचं उत्तर असणार आहे 33च पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. कारण नांदेडमध्ये काय आहे विष्णुपुरी आहे. कोणाला सांगायची गरज आहे का? नाही. तुम्ही लास्ट टाइम 18-19लाच पाठ केलं होतं. मग हे मुकणे कुठे आहे कन्हेर कुठे आहे बेमला कुठे आहे माहितीच गरज नाही. पण आता हा तुमचा अनालिटिकल पार्ट सुरू झाला. तुम्हाला माहिती आहे पाठांतरात विष्णुपुरी नांदेडला नांदेडचा ऑप्शन एकच आहे. चा एकच ऑप्शन 2 आहे फक्त बाकी आहे का कुठं नाही. त्यामुळे उत्तर संपलं. पण ज्यावेळेस अनालिसिस करता त्यावेळेस तुम्ही पाठ करणं गरजेचं. क्वेश्चन पेपर ज्या पहिल्यांदा काय सांगितलं पाठ करा. सातारामध्ये आहे कनेर. ओके नाशिकमध्ये पुन्हा येत आहे मुकणे आणि यवतमाळमध्ये आहे बेंबला. ओके हे पाठ करून ठेवा. पुढच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला हाच पार्ट दिसणार आहे. त्यानंतर भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज उत्पादक राज्य म्हणजे आता बघा नैसर्गिक आणि खान उत्पादनामध्ये आपल्याला माहिती आहे कुठलं राज्य आहे? आसाम. आसाम दिग्बोई जे आपण म्हणतो. ओके दिग्बोई त्या ठिकाणी काय तेल साठा आपल्याला सापडलेला आहे. ओके त्याच्यामुळे हे पाठांतराचा भाग आहे. पुढं त्याच्यानंतर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35 पुन्हा विचारलं बघा खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम आहे? चढता विचारलेला आहे म्हणजे सगळ्यात जास्त लांबी कुठली आहे गोदावरीच्या उपनद्यांची ती गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. आता याच्यामध्ये काय झालं होतं की आयोगाने हा क्वेश्चनच काय केला होता? कॅन्सल केला होता. कारण काय होतं प्राणहिता दिली पण लांबीमध्ये काय होतं एखाद्या वेळेस वर्धा जरा जास्त मोठी लागते. 451 455चा पार्ट आहे तो तुम्हाला माहित पाहिजे. त्यामुळे ते कदाचित आयोगानं कॅन्सल केलं असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलंय मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राचा मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम 1938 मध्ये कोणी केला? आता हे जे क्वेश्चन असे असतात ना हे फार म्हणजे लॉजिक किंवा ज्याचं रिडिंग भरपूर आहे तर त्यालाच क्वेश्चन जातो. आपण एखादा असा क्वेश्चन सुटला आपल्याकडून तर घाबरायचं कारण नाही आणि तुक्क मारत बसायचं नाही. उगं याच्यात तुक्का मारून काही येतच नाही कारण लॉजिकच डेव्हलप होत नाही. हे तुम्हाला एकतर पाठ असणं गरजेचं आहे किंवा माहीतच असणं गरजेचं आहे. हे आहे म्हणून मारतो 0.25 आपण विचार करायचा असतो तेवढ्या मार्काने रिझल्ट जातात. त्यामुळे लय गडबड करायची नाही. ही अगदीच लाखामध्ये एकदम 10 जण लय झाले किंवा 100त एखादा लय झाला आलं लक्षात त्यानं पण ते लॉजिकली झालेलं असं कोणी वाचत बसत नाही एवढं डिटेल. तुम्ही जर मग जास्त डिटेलची पुस्तकं वाचले असेल महाराष्ट्राचा भूगोल वगैरे सौदीमध्ये वगैरे थोडाफार त्याचा उल्लेख तुम्हाला जाणवेल. त्याचं उत्तर 4 नंबरचा पर्याय आहे. ओके त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा सिंपल क्वेश्चन आहे. महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकण प्रादेशिक विभागातील
कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकण मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कुठल्या? आता आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये काय दिलंय, समजा हा कोकण आहे पार्ट, ओके, महाराष्ट्र आहे, बरोबर आहे, हा कोकण आहे, तुम्हाला माहिती आहे. उत्तर असेल कोकण, मध्य आणि दक्षिण असा आपण काय करतो, कोकणाचा अभ्यास करतो. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, मध्य कोकणाचा भाग विचारलेला आहे. आता हा मध्य कोकण आहे म्हणजे सह्याद्री पर्वत असेल त्याच्या भाग लेफ्ट साईडचा सगळा समुद्राचा भाग म्हणजे हा तुमचा काय आहे, मध्य कोकण. याच्यामध्ये काय विचारलंय तर समाविष्ट होणाऱ्या खाड्या विचारलेल्या आहेत. ओके, आता याच्यामध्ये सगळ्याच खाड्या तुम्हाला माहित गरजेचं आहे, दक्षिण ते ओके. दांतेवाडा काय आहे, दावधरा जावी ते साधारणतः तिथल्या बऱ्यापैकी ज्या मोठे खाड्या आहेत त्यांची नाव आहे बघा. दा म्हणजे दांतेवरे, वसई, बरोबर, धरमतरी, राजापुरी, जयगड, विजयदुर्ग आणि लास्टला तेरेपरा. त्याच्यामध्ये लहान लहान नद्या आहेत, आता बाणकोट असेल, केळशी असेल, हे आहेत. पण ह्या जर तुम्हाला माहित असेल 7-8 हे शॉर्ट फॉर्म आहे तर ते तुमचं काय होईल, उत्तर बरोबर येईल. आता याचं 37चं काय आहे प्रश्न, याच्यामध्ये राजापुरी आहे, बाणकोट आहे, त्याच्यानंतर ना केळशी आहे. या खाड्या काय आहेत, फक्त मध्य ज्यात आहे. दांतीवरे वगैरे येईल का त्याच्यामध्ये, नाही. ओके, सो राजापुरी वगैरे जे आता सांगितलं तुम्हाला, ओके, तर त्या मध्य कोकणचाच तुम्हाला पार्ट विचारला, त्यामुळे त्या पाठ करणं गरजेचं सगळ्या ह्या त्यातल्या महत्वाच्या आहेत. खाड्या याच्यापेक्षा जास्त आहेत पण यातले हे महत्वाचे आहेत. ओके, आता वसई वगैरे येईल का, नाही, तर ते काय येणार, उत्तर कोकणामध्येच त्याचा पार्ट येणार आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 38. ओके, 38 2000 आपण 21चे क्वेश्चन पेपर कंबाईनचं बघतोय. लक्षद्वीप आणि मिनिकॉय बघा, लक्षद्वीप आणि मिनिकॉय हे विभक्त झालेले आहेत, पण कुठले चॅनल किंवा ह्याच्यानुसार चॅनलमध्ये त्यांच्यामध्ये कुठल्या नंबरचे आहे, 9 अंश आहे, बरोबर आहे की नाही. मग 10 अंशाचं तुम्हाला माहितीये का, अंदमान निकोबार, छोटा अंदमान, मोठा अंदमान, माहितीये का, उत्तर दक्षिण जो म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही. अंदमान निकोबार बेटामध्ये 10 अंश चॅनल मुळे काय झालेले आहेत, वेगळे झाले. तसंच लक्षद्वीप मिनिकॉय 9 मुळे झाले. हे ज्यावेळेस आपण प्राकृतिक घेऊ रचना त्यावेळेस हा पार्ट येणार आहे इंडियामध्ये. ओके, भारताचा ज्यावेळेस आपण प्राकृतिक भाग बघू, 6 डिग्रीला आपण काय झालं, सुरू झालंय, 8 ला काय आहे, इंडिया पॉईंट कशाला म्हणतात हे त्यावेळेस आपण इन डिटेल बघू, तिथे जास्त विचार करायचा नाही. काही गोष्टी पाठांतराच्या आहेत त्या पाठ झाल्या पाहिजे. आता हा बघा पुन्हा एकदा तसाच सायंटिस्ट विचारला, GT त्रिवर्ता यांच्या हवामान, जर सौदी वाचत असेल एखादा चांगला डिटेलमध्ये तर त्याला ही येते, ज्याचा विषय ऑप्शनल वगैरे भूगोल आहे त्याला हे चांगलं जमणार. ओके, त्याच्यामध्ये बघा पश्चिम किनारपट्टीला मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे, याचं 39चं उत्तर आहे. डायरेक्टली तुम्हाला सांगतो, उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रकार आहेत ते वेगवेगळे, ते त्यावेळेस आपण इन डिटेल ज्यावेळेस हवामान घेऊ त्याच्यामध्ये त्रिवार्थानं जे काय दिले 4-5 तो पार्ट तो कसा आहे त्याच्यानुसार आपण त्याचं काय करू, वर्गीकरण करून त्यावेळेस तो स्टडी करून घ्या. आता त्याचं जास्त डिटेल सांगत नाही. त्याच्यामध्ये पुढं त्याला पाठांतरच पाहिजे, काही गोष्टी अभ्यासाच्या आहेत तर अभ्यासाच्या आहेत, आणि नसेल तर काही नाही, तर प्रश्न सोडवायचाच नाही, तो सोडून द्यायचा. एखादा प्रश्न असं सोडून दिला तर चालेल, पण मायनस त्याच्यामध्ये जाऊ नका. आणि तुक्का आपला नेहमी आपल्याला माहिती आहे, आपण चुकीचाच जातो, तुक्का आपल्याला कधी बरोबर येत नाही, त्यामुळे सोडून द्यायचा विषय तो. ओके, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्र नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी कितीतरी वेळा क्वेश्चन आयोगानं विचारलेला आहे. कधी याच्यामध्ये 80 पण उत्तर असते, कधी 85 असते, याच्यामध्ये 85 दिलेलं आहे. आयोग बऱ्यापैकी हे उत्तर काय करतं, फ्लक्च्युएट होऊ शकतात, पण 80+ आहे एवढं तरी निश्चित आलं लक्षात. आता आपण बघतोय नैऋत्य मान्सून वारे, तुम्हाला हे मान्सून आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कळतं, परतीचा पाऊस काय आहे तो कळतोय, बरोबर आहे की नाही. मग या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून जो पाऊस येतोय आपल्याकडे, बरोबर आहे, हंगामी पाऊस आपल्याकडे असतो ना जून ते साधारणतः सप्टेंबर मध्ये, तर त्या 4 महिन्यामध्ये जो पाऊस पडतो त्याला आपण काय म्हणतो, नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून येणारा पाऊस म्हणतो. तर तो किती आहे आपल्याकडे पडणारा, त्याचं प्रमाण आहे 80%, बरोबर आहे. त्याच्यानंतर ना पुढचा प्रश्न क्रमांक पुढं, आता हे लोकसंख्याचा ऋणात्मक भाग आहे, हे सगळं थोडंसं इकॉनॉमिक्स मध्ये, हे इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन त्यावेळेस ते विचारले होते मी, ऍज इट इज ते भूगोलामध्ये घेतलेले होते. ओके, हा 2-3 क्वेश्चन आहेत हे रिलेटेड टू इकॉनॉमिक्सच होते. त्याच्यामध्ये पुन्हा भारतात पिकणारा सुवर्णतंतू कशाला म्हणतात हे बघा, ताग वगैरे जे तुम्हाला आहे हे माहित पाहिजे. पांढरं सोनं कशाला म्हणतो आपण, कापसाला, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, नंतर हे पुन्हा विचारलं बघा, हे तर भूगोलाचं क्वेश्चन मध्ये क्वेश्चन रिलेटेड इकॉनॉमिक्स होते.
महाराष्ट्र. कधी कधी काय होतं, आयोग असा अल्टरनेटिव्ह कुठेतरी 2-2 क्वेश्चन टाकून देते. आलं लक्षात. आता ती पद्धत थोडीशी बंद केली, पण मध्यंतरी त्यांना चांगलं सुरू केलं होतं. 4 क्वेश्चन इथं टाकले की मध्ये कुठला तरी विषय घ्यायचा आणि त्याच्यानंतर भूगोलाचे क्वेश्चन पुढच्या टॉपिकमध्ये, असे ते थोडेफार क्वेश्चन मिक्स झाले होते. त्यामुळे ते इकॉनॉमिक्स बघा, इथं पण इकॉनॉमिक्स तुम्हाला थोडंफार दिसेल. आणि महाराष्ट्राचा मध्येच क्वेश्चन टाकला, महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेत कोणते पर्वतरांग आहे. आता महाराष्ट्राची पश्चिम म्हणजे कोकण भाग, त्याच्या काय आहे, उत्तर आणि दक्षिण भागामध्ये साधारणतः कोणती पर्वतरांग आहे हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. सिंपल उत्तर आहे, त्याच्यामध्ये काही जास्त सांगायची गरज नाही. ओके, शंभू महादेव कुठं आहे महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये, सातपुडा आहे का, सातमाळा आहे का, नाही. शंभू महादेव आहे, नाही. हे तुम्हाला उत्तर सांगता येईल. ओके, सिंपल क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये काही जास्त लॉजिक लावायचं नाही. आता हा पण इकॉनॉमिक्स रिलेटेड होता त्यावेळेस, तो क्वेश्चन त्याच्यामध्ये तसा झाला. मध्येच 2 क्वेश्चन त्यांना टाकले होते त्यावेळेस बघा. त्याच्यानंतर ना पुढचा भाग बघा, क्वेश्चन नंबर 46. ओके, क्वेश्चन नंबर 46 मध्ये बघा काय विचारलंय क्वेश्चन. महाराष्ट्रामध्ये लोह, पुढचं चाललंय बरं क्वेश्चन पेपरला कंबाईनचा 2022 घेतलेला आहे आपण आता. ओके, पटपट जरा चाललोय आजच्या आज आपलं हे एवढं साधारणतः फास्ट मध्ये. लॉजिक फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कसे क्वेश्चन विचारतायत, कोणत्या टॉपिक वरती. 2-3 भाग केलेत आपण. 3 भागामध्ये तुम्हाला ऍटलिस्ट कळलं की नाही, हा लोकसंख्येवरचा हा महाराष्ट्राचा मानवी भूगोल आहे, पर्यटनावरती क्वेश्चन चाललेला आहे, प्राकृतिक वरती प्रश्न चाललेला आहे पहिला. हे टॉपिक तुम्हाला लक्षात आले. मृदेवरचा क्वेश्चन आहे, पहिल्या भागामध्ये त्याचा अभ्यास केला पाहिजे. एक भाग तुम्ही अभ्यासला पाहिजे असं तुमच्या लक्षात येईल. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजासाठी खालील कोणत्या जिल्ह्यात आहे, तुम्हाला सांगितलं होतं. जे खनिज संपत्ती आहे महाराष्ट्र एकतर पूर्व भागात आहे, नाहीतर काय आहे पश्चिमेला म्हणजे दक्षिण भागामध्ये आहे. का तर इथं सगळं बसाल्टच आहे. महाराष्ट्राच्या बसाल्टमध्ये कुठलंच खनिज संपत्ती जास्त सापडत नाही. चुनखड वगैरे थोडेफार आहेत, यवतमाळच्या वगैरे भागामध्ये थोडंफार प्रमाण आहे चुनखडीचं वगैरे, ते सोडता बाकी सगळं प्रमाण आहे का कुठलं नाही त्याच्यामध्ये, बसाल्टमध्ये ते सापडत नाही. सो याच्यामध्ये उत्तर जरी तुम्ही लॉजिकल दिलं तर त्याच्यामध्ये काय येईल, तर त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग तुम्हाला दक्षिणेला दिसतो. लोहकरसाठी कुठं आहेत, सिंधुदुर्ग. रेडी बंदर तुम्हाला माहित पाहिजे, हे लोहाशी रिलेटेड आहे. तुम्हाला नंतर उत्तर त्याचे ज्यावेळेस आपण डिटेल घेऊ त्यावेळेस येईल. महाराष्ट्रातील शेती क्षेत्रासंबंधित काही समस्या खाली दिलेल्या आहेत, त्यामुळे कोणती समस्या ही सामाजिक स्वरूपाची, सामाजिक स्वरूपाचा काय त्याच्यावरती परिणाम होतोय का ते तुम्हाला बघायचं आहे. बघा समस्या विचारले त्यांना, हवामानाची प्रतिकूल परिस्थिती, कशाशी, शेती संबंधित समस्या विचारले, सामाजिक काय, तर शेत जमिनीचे विभाजन हे त्याचं उत्तर आहे. बरोबर आहे की नाही. मर्यादित कृषी संशोधन हे होणार नाही, आर्थिक भांडवलाचा भाग नाही होणार, पण शेत जमिनीचे विभाजन हे सामाजिक आहे. बरोबर आहे. आपल्याकडे काय होते, लोकसंख्या बघा कशी वाढते, मग काय होते, अगोदर 10 एकर होते, तुकडेवारी झाली, आले 5 एकर. बरोबर आहे की नाही. 5चे पुन्हा आणखीन वाढ गेले, अर्धा एकर. आणि काही भागानंतर काय लोकांना जमीन सुद्धा नाही. म्हणजे काय आहे, शेत जमिनीचे विभाजन हे सामाजिक आहे, म्हणजे लोकांवरती डायरेक्ट इम्पॅक्ट करतं विभाजन. बरोबर आहे की नाही. आता कृषी संशोधन एखाद्या ठिकाणी नसेल तर त्याचा काय परिणाम होणार नाही, आर्थिक भांडवल एखाद्या अभाव असेल नाही होणार, ते आहे त्या गोष्टीवरती करू शकते. हवामानाची प्रतिकूल परिस्थिती पण पुढच्या वेळेस तशीच राहणार नाही, बदलू शकते. पण सामाजिक म्हणजे लोकांवरती डायरेक्ट इम्पॅक्ट करणारे काय आहे, जमिनीचे विभाजन होते, त्याच्यामुळे काय ते शेत जमीन कमी होते, हे डायरेक्ट सामाजिक परिणाम आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी 2019 नुसार भारतातील देशांतर्गत उत्पन्नातील पर्यटनाचा वाटा किती आहे. आता हा प्रश्न तुमचा या ठिकाणी लॉजिक करू शकता, किंवा ते पाठ जर असेल तरच उत्तर तुम्ही देऊ शकता. जर माहित असेल तर लॉजिक येईल, नाही माहित तर काय येणार आहे, 9.34 त्याचं काय आहे उत्तर आहे पर्यटनाचं. एखादा क्वेश्चन असा गुगली असतोय, सोडून द्यायचा, त्याच्याशी लय वाद घालत बसायचा नाही, किंवा हाच क्वेश्चन जबरदस्तीने सोडवत बसायचं नाही. एखादा प्रश्न सोडून द्यायचा, ज्याला वाटतं आपल्याला की आपल्यासारखी सुटण्यासारखं नाही, आणि आपला अभ्यास असल्यानंतर आपल्याला कॉन्फिडन्स येतो, मीच अभ्यास करून मला येण्या बाकीच्यांना कसा येईल. त्यामुळे तो प्रश्न तुम्ही सोडून द्या, स्किप करा. कारण तिथं तुम्ही आयोग काय करतं, मुद्दाम असा क्वेश्चन टाकतं. बघा ही गोष्ट फार महत्वाची आहे. आयोग मुद्दाम असा क्वेश्चन टाकतं की तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही गेला नाही पाहिजे, म्हणजे तुम्ही स्थिर झाला पाहिजे, पुढे पण गेला नाही पाहिजे, मागं पण नाही आला पाहिजे, हिथंच विचार करत बसला पाहिजे, तुमचा टाइम गेला पाहिजे. आयोगाला काय माहित पाहिजे, आयोगाला माहिती आहे ह्यांना टाइम जास्तीत जास्त आपण कुठं घालवायचा वायाला, तर असे क्वेश्चन मध्ये ते टाकतं. हे उत्तर कुणाला येत नाही तर आपल्याला पण येणार नाही. एवढं सोडून जरी द्यायचं कळलं, स्किप करायचं तुम्हाला कळलं की तुम्ही परीक्षा पडला. समजा पुढचा, खालीलपैकी एक भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महत्वाचे बंदर कुठलं. आता हे काल पण तुम्हाला सांगितलं तर क्वेश्चन विचारला, तर गुजरातमध्ये कुठला आहे ते क्वेश्चन तसा आला होता, तोच रिपीट क्वेश्चन पडलाय, पण कसा विचारलाय, पश्चिम किनारपट्टी. मागच्या वेळेस काय विचारलं तर गुजरातमध्ये कुठलं बंदर आहे, तर ते
कांडला उत्तर होतं. ओके, तेच ते विचारलेलं क्वेश्चन आहेत. फक्त क्वेश्चन बघा काय केलं, उत्तराचा प्रश्नाचं उत्तर केलंय. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त या प्रदेशात असते. आता मेचं तापमान तुम्हाला कुठं सगळ्यात जास्त सापडतं, पूर्व विदर्भ. आपल्याला सगळ्याला नागपूर वगैरे माहिती आहे, हाय टेम्परेचर तिकडे 50+ चाललेलं आहे टेम्परेचर, तुम्हाला सांगायची गरज नाही. चला पुढं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. भिलाई लोह पोलाद उद्योग स्थित असलेले राज्य कुठलं. आता हे लोह पोलाची ज्यावेळेस खनिज संपत्ती येते, भारताची खनिज संपत्ती, त्यावेळेस ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्याच्यामध्ये हे येणार आहे. आता भिलाई वगैरे जे आहे ते कुठं आहे, छत्तीसगडमध्ये. इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यास करताना तुम्हाला येत असेल, भिलाईचा रशियाने केला होता भीर, बरोबर आहे की नाही. रशियाने त्या ठिकाणी थोडीशी हेल्प केली होती, तो भिलाई प्रकल्प सुरू केलेला होता. तर भिलाई लोह पोलाद कुठं आहे, तो छत्तीसगड या राज्यामध्ये स्थित आहे. चला पुढचा प्रश्न बघा काय विचारलंय. महाराष्ट्र राज्य शासनाने नील क्रांती धोरण केव्हा जाहीर केले. आता नील क्रांती धोरण 2017 रिलेटेड आहे. आता हे नील क्रांती धोरण काय आहे, त्याचे मुद्दे आहेत, आपण त्यावेळेस इन डिटेल त्यावेळेस बघू. फक्त पाण्याशी रिलेटेड नील आहे तुम्हाला लक्षात येते, फक्त हे इयर आहे ते तुमचं पाठ असलं पाहिजे. जशी रफ्तार एक योजना होती इकॉनॉमिक्स मध्ये 2017 रफ्तार, तर ते काय आहे, रिलेटेड ऍग्रिकल्चर आहे, तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता लोकसंख्येचा क्वेश्चन आला. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे, कारण विचारलंय. लोकसंख्या काय होते, कमी होते, कमी ग्रामीण भागातील. तर त्याचं रिझन काय असणार आहे, 53 प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बरोबर शोधायला लावलेला. बघा, ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे, असू शकते का, नाही, जन्मदर तर तेच राहणार आहे. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर हे महत्वाचं आहे. बघा आता कोकणामध्ये आपण बघतोय, कोकणामध्ये काय आहे, त्या ठिकाणी स्त्रिया, सिंधुदुर्ग वगैरे त्यांची लोकसंख्या तिथं जास्त येते. का, तर पुरुष जे आहेत ते बऱ्यापैकी काय येतात, मुंबई वगैरे भागामध्ये स्थित किंवा त्या ठिकाणी स्थलांतर होतं, बरोबर आहे. त्या भागामध्ये लिंग प्रमाण आहे ते जास्त आहे, कोकण वगैरे भागामध्ये. सो त्याच्यामध्ये हे गोष्टी लक्षात घेणे, शहराकडे स्थलांतर. ग्रामीण भागात रोजगार उपलब्धता कमी आहे, ही चूक आहे. त्याच्यानंतर ग्रामीण भागात मृत्यूदर जास्त आहे, असं पण नाही. जन्मदर आणि मृत्यूदर कमी जास्त असं काय त्याचा येत नाही. ऑप्शन क्रमांक 2 फक्त ब त्याचं बरोबर आहे, कारण शहरांकडे होणारं स्थलांतर हे तेच लोकसंख्येचं कमी होण्याचं त्याचं गमक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या हवामान खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झालेला आहे. आता हे आपण बऱ्याच वेळा प्रश्न अभ्यासला आहे, बरोबर आहे की नाही. महाराष्ट्रात जलदुभाजक आपण कशाला म्हणतो, सह्याद्री पर्वत म्हणतो, आणि सातपुडा रांगा हे काय करतात, जास्तीत जास्त इम्पॅक्ट करतात. मान्सून जे आपण म्हणतोय ते मान्सूनला कारण काय, सह्याद्री असल्यामुळे वाटतंय, किंवा जे आपण म्हणतोय जी थंडीची लाट असते, बघा थंडीची लाट, हे सातपुडा वगैरे जो भाग आहे वरून येणारा हिमालयाकडून, बघा दिल्ली वगैरे किती थंड असते, पण त्या मानाने आपल्याकडे येणारं जे थंड वार आहे ते काय असतं, कमी असते, कारण हे सातपुडा आहे. आपल्याला थोडंसं काय केलं, आपल्याला आपण या ठिकाणी थोडासा आपल्याला ऊब देण्याचा, किंवा त्या ठिकाणची हवा, थंड हवा येते उत्तरेकडून, ते अडवण्याचा प्रकार आहे, कमी केला तो. कारण तुम्ही जसं नॉर्थला जाल, दिल्लीकडं वरती हिमालयाकडं, तर तुम्हाला थंडी जास्त जाणवणार, बरोबर आहे की नाही, परिणाम करतात. त्यामुळं प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम या ठिकाणी या दोन गोष्टीचा महाराष्ट्रावरती झाला. सह्याद्रीमुळे मान्सून येतोय आणि सापड्यामुळे थोडीशी थंडीचा भाग आहे आपल्याकडे काय तो कमी होत. चला पुढचा भाग, प्रश्न नेक्स्ट लास्ट प्रश्न या क्वेश्चन पेपरचा. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदींवरती आहे. आता साबरमती, माही, नर्मदा या सगळ्या तिकडच्याच नद्या, पश्चिम वाहिनी नद्या तुम्हाला माहिती आहे, पण उकाई पर्टिक्युलर जे आहे ते तापी नदीवरती आहे. हे पाठांतराचा भाग आहे, बहुउद्देशीय प्रकल्प त्या ठिकाणचा आहे. प्रश्न क्रमांक कंबाईन क्वेश्चन प्री 2022 आपले संपते. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे 2023, की तुम्ही जे आता परीक्षा द्यायला जाणार आहे त्याचा भाग ह्या पद्धतीनं चालू होणार हे तुम्हाला माहित पाहिजे. का, तर बघा याच्यामध्ये काय सांगितलं, 2023 आणि 2024चा अभ्यास तुमचा चांगलाच असला पाहिजे. त्याचं रिझन असं आहे की आता हा पॅटर्नच कंटिन्यू राहणार आहे. 10 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, इथून पुढचे फक्त 10 आणि 10 20. थोडेस आपण क्वेश्चन पेपर जरा फास्ट घेतलेले आहेत, ज्यावेळेस टॉपिक घेऊ त्यावेळेस उद्यापासून जरा व्यवस्थित घेऊ. ओके, आता 10 आणि 10 फक्त 20 प्रश्न राहिलेत, पण तुम्ही व्यवस्थित बघा कुठं पण चाललेलो आहे. महाराष्ट्राचा अभ्यास काय करायचा आहे आणि भारताचा अभ्यास काय करायचा आहे, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल किती अभ्यास करायचा आहे. 2023 आता बघा याच्यामध्ये 2023 चा फक्त आपण विचार करणार आहोत. ओके, कंबाईन 2023
2023 मध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाला साधारणतः वेटेज होतं 6 प्रश्नांचं. महाराष्ट्र भूगोल आणि भारताचा जो भूगोल आहे त्याला होते 4. म्हणजे दोन्ही गोष्टी अभ्यासणं फार गरजेचं आहे. आणि हाच पॅटर्न 24 मध्ये सेम आहे. त्याच्यामध्ये पण महाराष्ट्राला 6 आणि भारताच्या भूगोलाला 4च क्वेश्चन विचारत. म्हणजे टोटल इथून पुढे 10च येणाऱ्या क्वेश्चन पेपर मध्ये 100% त्याचे 10च वेटेज असणार आहे. बघा आता प्रश्न आपण पहिल्यांदा बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. काय प्रश्न आहे बघा. भारतात धवल क्रांतीची सुरुवात कधी होते. धवल क्रांती म्हणजे काय साधारणतः धवल क्रांती म्हणजे काय. 2 मिनिट. ओके. आता जे महाराष्ट्रामध्ये आता हे थोडंसं आपण अनालिसिस थोडंसं लक्षात घेऊ. जे ऑपरेशन फ्लड आपण म्हणतोय ऑपरेशन फ्लड झालं होतं बरोबर आहे. धवल क्रांतीमध्ये दूध रिलेटेड क्वेश्चन आहे. हा बराच वेळा क्वेश्चन इकॉनॉमिक्स मध्ये पण त्यांना विचारलेला आहे. त्याच्यामध्ये काही वेगळं असं नाहीये. आणि धवल क्रांतीमध्ये या ठिकाणी 3 फेज झाल्या होत्या. 3 फेज झाल्या होत्या 2 आणि 3. तर ते पहिली फेज झाली होती साधारणतः 1971 पासून झाली होती. ती 10 वर्षाची फेज होती. 80 पर्यंत झाली होती. ओके. त्याच्यानंतर ना पुन्हा 1981 एक फेज झाली होती आणि नंतर ना 1991 अशा 3 फेज झाल्या होत्या. आपल्याला त्यांना काय विचारले सुरुवातीची म्हणजे पहिली कधी झाली होती तर ती 71 त्याचं उत्तर आहे. हेच तुम्हाला काय करायचं फक्त तिथं बघायचंय. बाकी त्याच्यामध्ये काही विचारलं नाही. आणि ह्याचा अभ्यास करताना हे कसं असतं पहिलं काय सुरू झालंय भारतात जसं आपण अप्सरा बघितला. ओके. अप्सराशी रिलेटेड हा क्वेश्चन कदाचित असू शकतो. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही तिथं पाठ करणं गरजेचं आहे. ओके. अप्सरा असेल अणुभट्टी आहे ही पहिली बरोबर आहे. आणखीन काय झालं होतं सुरू पहिलं जे सुरू झालं होतं ते तुम्ही पाठ करणं असेल. समजा अंतरिक्ष असेल बरोबर आहे की नाही अंतरिक्ष रिलेटेड असेल तर त्या रिलेटेड तुम्ही पाठ करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर ना पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामधील घरे बांधण्यासाठी खालील स्थानिक दगडाचा वापर केला. तर महाराष्ट्रात दख्खन पठार म्हणजे बघा दख्खन पठार म्हणजे काय क्वेश्चन तुम्हाला कळलंच पाहिजे. महाराष्ट्राचं पठार हे आपण महाराष्ट्राचं दख्खन पठार आहे. मॅक्स त्याचा उतार कसा आपल्याला माहिती आहे. पूर्वेकडे काय झालेला आहे तो पूर्वेकडे उतार गेलेला आहे. आता महाराष्ट्रात मुख्यतः काय आहे बेसॉल्ट दगड आहे. त्यामुळे उत्तरच लॉजिकली तुम्हाला तर डायरेक्टली काय येते ते उत्तर तुम्हाला येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या दख्खन पठार म्हणजे महाराष्ट्राचा पूर्ण पठारी भाग. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आता बघा तो जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये बघा हा मधलाच पाठीमागचा एक लोकसंख्येचा क्वेश्चन इकडे आलेला आहे. हा प्रश्न आहे. ओके. जोड्या जुळवा काय विचारलं की योग्य जोड्या जुळवा. शिखर विचारलेत शिखर आणि उंची. आता शिखर आणि उंचीमध्ये शॉर्ट फॉर्म आहे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कुठला शॉर्ट फॉर्म आहे तुम्हाला माहित पाहिजे बघा. पहिला आहे क सा म ह स तो. एवढे तुम्हाला जर माहित असतील तर काही पाठ करायची गरज नाही. आता याच्यामध्ये बघा पहिला काय आहे कळसुबाई. कळसुबाईचं आपलं टॉपचं
असे शिखर आहे महाराष्ट्रातलं. कळसुबाईची उंची तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे की नाही, 1646. ओके. आता त्याच्यानंतर दुसरं बघा काय विचारलंय, त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर आहे का याच्यामध्ये, नाही. साल्हेर आहे, साल्हेर 2 नंबरचा आहे. ह्यातला हायएस्ट टॉपचं कुठलं आहे, 1567. डीचं एक कुठं आहे, इथं आहे. उत्तर शोधायची तुम्हाला गरज नाही, बरोबर आहे की नाही. आणि मग हे माहीत असू नसू त्याचा काय भाग येत नाही. लक्षात येत आहे. हे जर तुम्हाला कळलं तरी उत्तर तुमचं तिथं सुटलेलं आहे. घाटमाथा जसं सांगितलं तुम्हाला, घाटमाथाची उंची माहित पाहिजे. लास्ट टाइम तुम्हाला विचारलं होतं फोंडा घाट आणि फोंडा घाटाची तुम्हाला हाईट विचारली 10,1046 वगैरे. त्या घाटाच्या हाईट विचारलेली तुम्हाला, ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. त्यानंतर एकच मिनिट, ओके. चला पुढचा प्रश्न घ्या. त्यामध्ये काय विचारलं, घाटमाथा विचारलं, त्याची हाईट विचारली, ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्या गोष्टी तुम्ही त्या वेळेस पाठ करा. पाठ केल्यानंतर ते उत्तर तुम्हाला सुटतात व्यवस्थित, त्याच्याबद्दल काय वाद नाही. फक्त हे घाटमाथा वगैरे नुसतं उपयोग नाही, तर ते त्याची उंची हाईट याच्या वेळेस तुम्हाला चिपळूणचा घाट, चिपळूणचा घाट 900 समथिंग किलोमीटरचा आहे, हा 1000 मीटरचा आहे. ह्याची हाईट कुठली कमी जास्त विचारली, म्हणजे तुम्हाला त्या अनालिसिस टाइप मध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ते पण तुम्ही करणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. काल मी तुम्हाला सांगितलं होतं कोकण भाग, कोकणामध्ये विशेषतः जास्त विचार. रो वाहतुकीची सुरुवात भारतातील सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली, तर रो झाली होती कोकण रेल्वे मार्गामध्ये. आता रो म्हणजे काय असते बघा, हे रो म्हणजे काय आहे, तर दोन ज्यावेळेस आपण म्हणतोय की कोकण रेल्वेची सुरुवातच मुख्यतः कशासाठी झाली होती, तर 513 आपण काल बघितलं, एवढं डिस्टन्स काय होते मुंबई आणि कोची मधलं कमी होतं, बरोबर आहे की नाही, त्यामुळे आपण ते झालं होतं. त्या ठिकाणी काय केले, ते बरेच माल वाहतूक चालते, बरोबर आहे की नाही, माल वाहतूक चालते. तर त्या माल वाहतुकीमध्ये आपण बघितलं, माल वाहतुकीमध्ये काय होतं की माल वाहून नेला जातो. मग त्यावेळेस काय केलं जातं, मोठे ट्रान्सपोर्टचे ट्रक्स वगैरे वापरले जातात. तर त्यावेळेस त्यांना काय केलं, मग जी रेल्वेमध्ये त्यांना काय केलं, ट्रक 1 2 3 4 काय 10 असतील ते नेले, आणि त्या रेल्वे काय केल्या, हा अशा जोडून त्या भागामध्ये समजा सगळे दक्षिणेकडे इथून माल घेऊन जाते किंवा दक्षिणेकडचा इकडं वरती मुंबई साईडला आणायचं, तर त्याच्यामध्ये ट्रक टाकले आणि ती सुविधा काय केली, त्यांना ट्रान्सपोर्टची सोयी केली. म्हणजे सगळे जे ट्रक होते तुमचे बाय ट्रेन काय केले त्या भागात पोहोचले गेले, त्याला रो सेवा म्हणलं गेलं. काय म्हटलं, रो सेवा. आता ही रो सेवा मध्यंतरी काहीतरी पश्चिम बंगालमध्ये त्याचं काहीतरी आणखीन एक झालेलं आहे, मला आठवत नाही पश्चिम बंगाल, पण हे कोकण रेल्वे तर त्याच्यापासून सुरू आहे. पश्चिम बंगाल स्टेट आठवत नाही एक्झॅक्टली, तर ते तिथली आहे. ओके. सो त्याचं उत्तर काय आहे, कोकण रेल्वे त्याचं उत्तर आहे. हे लक्षात ठेवा, मी कालच तुम्हाला बोललो होतो, त्याच्याशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, 16 काय विचारलंय तुम्हाला, तर त्याच्यामध्ये प्रश्न सिंपल आहे. काय विचारलाय, पुन्हा जोड्या लावायला राज्य विचारलं आणि तुमचा टॉपिक इम्पॉर्टंट आहे पर्यटन स्थळे. आता बघा याच्यामध्ये काय विचारलंय, राज्य विचारले, कुठले कुठले राज्य आहेत, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि लास्टचा हरियाणा. आता याच्यात बघा एक तर तुम्हाला पर्यटन स्थळ कुठलं तरी माहित आहे का, समजा तरण तारण असेल, बाबा बकाला असेल, अंबाला, भाडकल सरोवर असेल, अवंतीपूर असेल, अचल गोंपा असेल, अलची गोंपा असेल, त्रिलोकनाथ आणि नयनादेवी. एकही बघितल्यासारखं वाटत नाही, लॉजिक पण डेव्हलप करू शकत नाही, काही गोष्टी तुमच्या पाठांतरात. हा भारताच्या भूगोलाशी रिलेटेड संबंधित प्रश्न आहे. ओके. तर तो तुम्ही पाठ करताना थोडस या गोष्टी आपण त्यावेळेस पर्यटनाचा भाग घेऊ, त्यावेळेस भारताशी रिलेटेड असेल तर ते व्यवस्थित आपण करू. ह्याच्यावरती लॉजिक क्वेश्चन विचारतात, पर्यटन स्थळ असं विचारलं, कदाचित दुसऱ्या गोष्टी विचारू शकतात, दाल सरोवर वगैरे त्याशी विचारू शकतात, हिमाचल प्रदेशमध्ये एखादं सरोवर विचारू शकतात, पंजाबमध्ये एखादा असेल तर विचारू शकतात, हरियाणा असेल रिलेटेड क्वेश्चन. आता एखादा क्वेश्चन असा असतो की तो फिरकीच टाकू देतो, गुगली टाकू देतो, आपल्याला काहीच कळत नाही, आपल्याला नाही कळत तर कुणालाच जास्त समजत नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त भीती बाळगायची नाही. याची उत्तर तुम्हाला सांगतो, उत्तर क्रमांक आहे याचा 3. म्हणजे आपण तरी पण बघू काय. ए म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये कुठल्या प्रकारचे कोणते पर्यटन स्थळ आहे, तर त्याच्यामध्ये अवंतीपूर आणि अलची गोंपा हे 2 जम्मू काश्मीरचे पर्यटन स्थळ आहेत. त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशचे कुठले आहेत, त्रिलोकनाथ. पंजाबचं कुठलं आहे, त्याच्यामध्ये तरण तारण आणि बाबा बकाला. चौथा आहे हरियाणा कुठला आहे, अंबाला. ओके. हे काय आहे त्याचे जे
पर्यटन स्थळ आहेत ते तुम्ही बघितलेले आहेत. आता त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, पुढचा प्रश्न तुम्हाला आणखीन तसाच भेटेल की मगाशी जे आपण बघितलं त्रिवार्था वगैरे त्याच्यानुसार वर्गीकरण बघितलं होतं. हा प्रश्न विचारला कशाची रिलेटेड बघा, हा सौदीमध्ये त्याचं उत्तर आहे. सौदी जर पुस्तक तुम्ही डिटेल वाचला असेल तर सौदीमध्ये याचं उत्तर तुम्हाला सापडेल. चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्राच्या जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत त्यांना विचारलं. काय किती प्रमुख प्रकार आहेत असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक आहे 17. आता त्याच्यामध्ये 6 प्रकार आहेत जंगलांचे. ते कुठले आहेत आपण त्यावेळेस इन डिटेल बघूयात, कारण हा टॉपिक आहे त्याच्यावरती मोठा वेळ जाईल. ओके, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 18 काय विचारलंय, भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वर्ष स्वच्छ शहर म्हणून घोषित होत आहे. आता हे बऱ्याच जणांना पाठ केले, बरोबर आहे. काय 18 नंबरचं उत्तर आहे 1. आता प्रश्न तुम्हाला जे म्हटलं की काही काही प्रश्न जे राहतात ते लॉजिकलीच राहतात किंवा काही काही प्रश्न असतात ते स्मार्टली सोडवायचे असतात आणि काही काही प्रश्न असतात ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात. आता हा प्रश्न जो आहे 18 नंबरचा आपण काय बघतोय, हा प्रश्न इंदोर सगळ्यांना माहिती आहे. हा काय आहे, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे का नाही, तुम्ही अभ्यास केला असेल तर ते तुम्हाला ऍज इट इज जमणार आहे. त्याच्यामध्ये काय तुम्हाला वेगळ्या गोष्टी शिकायची गरज नाही. लक्षात येतंय का, म्हणजे त्या गोष्टी तिथंच क्लिअर होणार आहेत. काही गोष्टी तुम्ही पाठच करायच्यात. हा करंट रिलेटेड क्वेश्चन आहे, बरोबर आहे की नाही. करंट रिलेटेड क्वेश्चन आहे तर तुम्हाला त्या गोष्टी पाठच करणं गरजेचं आहे. त्याला काहीच आपण करू शकत नाही. पाठांतराचा भाग आहे. आता हा पाठांतराचा भाग आहे करंट रिलेटेड, त्यामुळे त्यावेळेस तो क्वेश्चन विचारला गेला आणि तशा प्रकारे त्याला उत्तर आहे. त्यामुळे त्याचं उत्तर डायरेक्टली तुम्हाला माहित आहे. उत्तर क्रमांक पर्याय क्रमांक ए इंदोर. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 19. याच्यामध्ये पुन्हा जोड्या लावायला बघा, औष्णिक विद्युत केंद्र वीज केंद्र. पुन्हा रिपीट क्वेश्चन हाय असा. काय वेगळं आहे का, काहीच वेगळं नाही. मागच्या वेळेस आपण सोडवलं तर तेच प्रश्न आहेत येतात. कोराडी कुठं आहे, कोराडी कुठं सांगितलं तुम्हाला, फक्त कोराडी वाढल्या त्याच्यामध्ये. पारस होतं की नाही, पारस तुम्ही केलं होतं अकोल्यामध्ये आहे. बच 4 आहे का, 2 ठिकाणी आहे. उरण एक त्याच्यामध्ये नव्हतं. फेकरी होतं, इथं फक्त काय केलं होतं बघा, इथं भुसावळ होतं. भुसावळ तुम्हाला आठवतंय का मागचा क्वेश्चन पेपर, त्याच्यामध्ये भुसावळ होतं. इथं काय दिलंय जळगाव. काय बदललंय का नाही, डीचं कुठं आहे 3, डीचं 3 कुठं आहे इथं आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक उत्तर असेल 4. काय अवघड आहे का नाही. कोराडी कुठं आहे, नागपूरला आहे. आणि उरण कुठं आहे, ठाण्यामध्ये. ओके, प्रश्न क्रमांक 19 झाला. त्याच्यानंतर लास्ट पुढचा प्रश्न 2023चा, रायलसीमा. बघा काय सांगितलं, रायलसीमा पठाराचे स्थान कुठले. आता रायलसीमा कशामध्ये आहे तर हे कर्नाटक पठाराच्या उत्तरे भागाला. तुम्हाला विचार उत्तरेला आहे, दक्षिणेला, पश्चिमेला आहे, पूर्वेला आहे, काय ते विचारलं, दिशा विचारलं, पश्चिम पूर्व दक्षिण उत्तर. ते रायलसीमा पठार कुठे आहे, कर्नाटक पठाराच्या उत्तरेला आहे, त्याला म्हणतात रायलसीमा. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, प्रश्न हे इकॉनॉमिक्सचे आहेत. प्रश्न आहेत इकॉनॉमिक्सचे, त्यामुळे आपण त्या स्किप करतोय. शेवटची क्वेश्चन पेपर. ओके, शेवटचा क्वेश्चन पेपर आहे थोडासा 2024चा कंबाईन प्री 2024. क्वेश्चन अगेन 10 डिवाइड बघा कसे केले डिस्ट्रीब्यूट. 10 मार्कचे क्वेश्चन आहेत. 6 मार्क फॉर महाराष्ट्र आणि 4 मार्क्स फॉर इंडिया. 4 मार्क आणि 10 मार्क. भारताच्या भूगोलावर तुम्हाला 4 क्वेश्चन, महाराष्ट्र भूगोलावरती 6 प्रश्न. ओके, चला त्याचा पहिला पार्ट बघूया आपण. काय विचारलंय, महाराष्ट्रातील घाट आणि त्यातील रस्ते. बघा मगाशी तुम्हाला हनुमंते घाट म्हणलं होतं, बरोबर आहे की नाही. कोल्हापूर कोडाळा हा ऍज इट इज प्रश्नच तयार केला. कोल्हापूर कोडाळा मार्गामध्ये कोणता घाट येतो, तोच ऑप्शन 2 कुठं कुठं आहे, एकाच ठिकाणी आहे. संपला अभ्यास. अभ्यासच करायचा नाही जास्त, बरोबर आहे की नाही. लॉजिक जरी तुम्ही एखादं पाठ करून ठेवलं येत असेल तर इथं वेळ वाया घालत नाही. आणि वेळच वेळ म्हणून बसलाय सोडवत. हा फोंडा का कोल्हापूर पणजी मला माहिती आहे, जोड्या काय गरज नाही ना तुला, एक माहिती आहे उत्तर आलं संपला विषय, बरोबर आहे की नाही. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. माळशेज पुन्हा ते जोड्या लावत बसणार का, नाही नाही माहिती आहे. माळशेज कुठं आहे, मुंबई नाशिक मध्ये. थळ कुठं आहे हे उत्तर शोधत त्याची लावत बसत नाही, जोड्या लावा, बरोबर आहे की नाही. असं लावून चुकत बसते काय करायची. एक येते की नाही तुम्हाला हनुमंते घाट, मग तुम्ही हनुमंते घाट कोल्हापूर कोडाळा पाठ केले, दुसरं बघूच नका ना, उत्तर तुम्हाला डायरेक्टली भेटते. 2 ऑप्शन कुठंच नाही, हे 3 ऑप्शन कॅन्सल कट झालेले आहेत, बरोबर आहे की नाही. ऑप्शन लास्टचा आहे 4था तो पर्याय बरोबर आहे. त्यामुळे वेळ दवडायचा नाही, पुढे कसं जाता येईल ते बघायचं आहे. चला पुढचा प्रश्न. आता याच्यामध्ये काय विचारलंय पुन्हा,
शंभू महादेव डोंगर रांग नद्यांच्या दरम्यान कुठल्या नद्यांच्या दरम्यान आहेत? कुठल्या दोन नद्यांच्या दरम्यान शंभू महादेव? आता हे तुम्हाला माहित पाहिजे बघा. नर्मदा सगळ्यात उत्तरेला नर्मदा आहे. नर्मदेनंतर कुठली येते? तापी, बरोबर आहे. तापी नंतर कुठली येते? गोदावरी, ओके, गोदावरी. त्याच्यानंतर कुठली येते? भीमा, ओके. त्यानंतर लास्टला येते कृष्णा, ओके. हे नद्या पाठ करून ठेवा एकदाच सिक्वेन्स, ओके. त्याच्यानंतर काय पाठ करायची गरज नाही. आणि मग त्याच्यामध्ये काय करा, ह्या दोन नद्यांमध्ये कुठले पर्वतरांग आहे? तर त्याच्यामध्ये सातपुडा आहे, ओके. गोदावरीमध्ये कुठला आहे? सातमाळा अजिंठा. गोदावरी आणि भीमामध्ये कुठला आहे? हरिश्चंद्र बालाघाट. आणि भीमा आणि मध्ये महादेव डोंगर. कृष्णा नदीच्या खाली नाही आपल्याला. एवढंच फक्त महाराष्ट्र पाठ करायचंय. उत्तर तुमचं संपलं. शंभू महादेव मध्ये कुठले आहे? त्याचं उत्तर आहे भीमा आणि कृष्णा. शंभू महादेव इथं, बरोबर नाही? भीमा आणि कृष्णा, ओके. हे उत्तर आहे त्याचं, ओके. थोडस एकदा पाठ केलं तर हे शॉर्ट टेक्निक तुम्हाला सांगणार आहे मी पुढच्या टॉपिक मध्ये ज्यावेळेस घेईल त्या. चला पुढचा पार्ट, प्रश्न क्रमांक 13. त्याच्यामध्ये काय विचारलं? खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. त्याच्यामध्ये स्तरित खडक विचारला आहे. स्तरित खडकात काय आढळते? सोने, चांदी, सोने, लोह, तांबे आढळते. त्यानंतर स्तरित खडकात चुनखडक आणि जिप्सम सारखे खनिज आढळतात. तिसरा आहे रूपांतरित खडकात अभ्रग्रानाइट सारखं. याच्यामध्ये आता ज्यावेळेस खनिज संपत्ती पार्ट येईल आपला, खनिज संपत्तीमध्ये चार तुम्हाला जो काय दिले आपण मॅप मध्ये तुम्हाला खनिज संपत्ती दाखवली की नागपूरमध्ये काय भेटतंय, जळगावमध्ये काय भेटतंय, उस्मानाबादमध्ये, सध्या धाराशिवमध्ये काय भेटतंय, ह्या गोष्टी आपण मॅप मध्ये इंडिकेट केलेल्या. तुम्ही तो मॅप जर व्हिज्युअलाइज केला तर तुमच्या लगेच लक्षात येणार आहे की त्याच्यामध्ये काय आहे. व्हिज्युअलायझेशन तुमचं जितकं जास्त असेल, मॅप रिडिंग जितकं जास्त असेल, तितका भूगोल तुम्ही सोपा केलेला आहे, बरोबर आहे की नाही. आता मग अशी रेडी बंदराचा उल्लेख केला. रेडी बंदरावरती क्वेश्चन कदाचित विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे की नाही. कारण बरेच दिवस झाले त्याच्यावरती क्वेश्चनच नाही. तुमचा एक गेस्ट क्वेश्चन्स पाहिजेत. तुम्ही थोडेसे गेस्ट क्वेश्चन्स केले पाहिजेत, कारण ते जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला त्याचा काय भेटणार आहे? बेनिफिट भेटणार आहे. तुम्ही लॉजिक डेव्हलप केलं आणि एखादा क्वेश्चन तुम्ही गेस केला की असा क्वेश्चन आयोग विचारू शकतो, तर तो क्वेश्चन जर आला तर तुम्ही दुसरे क्वेश्चन आणखी काय होता? इझिली तुमचे पुढचे टॅकल होऊ शकतात. तर याच्यामध्ये काय आहे? अ आणि ब पर्याय फक्त बरोबर आहे. अग्निजन्य खडकात काय आहे? सोने, लोह आणि तांबे आढळते. आणि स्तरित खडकामध्ये चुनखडक, जिप्सम हे आढळतात. हे अग्निज खडक काय आहे? स्तरित खडक काय? रूपांतरित खडक काय आहेत? 3 प्रकार आहेत. आपल्याला त्यावेळेस ते बघायचे आहे. तिथं नाही तर म्हटलंय, बरं तिथं नाही तर म्हटलंय आहे. आपण पुढच्या वेळेस ज्यावेळेस टॉपिक घेऊ खनिज संपत्ती त्याच्यामध्ये इन डिटेल बघू. त्यानंतर खालील कोणती विधाने बरोबर आहेत सांगा. आता बरोबर विधानं तुम्हाला शोधायची आहेत. काय विचारलंय? महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे, बरोबर आहे. मी कालच तुम्हाला बोलवतो. गोभी कृतान हे त्याच्या जे आपण म्हणतोय नदी खोरं सगळ्यात मोठं कुठलं आहे महाराष्ट्रातलं? तर गोदावरी. 2 नंबर कुठला तर भीमा. नंतर 3 नंबर कृष्णा, तापी आणि नर्मदा. ओके, हे खोऱ्यांचे क्रम आहे. तुम्हाला विचारलं 2 नंबरचं खोरं कुठलं आहे? भीमा. त्यामुळं महाराष्ट्रात भीमा स्वतंत्र खोरं आहे का? तर बरोबर आहे. ऑब्व्हियसली हे बरोबर आहे, म्हणजे अ बरोबर आहे, बरोबर आहे. हा ऑप्शन गेला. अ आहे का याच्यामध्ये? नाही. आता 2च ऑप्शन राहिले. आता याच्यामध्ये अ आणि ब आणि क विचारले बघा. अ, ब आणि क. आता बघा, मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे का? आता ज्याला नद्या पाठ केल्या, ज्यांना सगळे व्यवस्थित पाठ केले त्यांना माहिती ही कृष्णेची नाही, गोदावरीची उपनदी आहे, बरोबर आहे की नाही. क नाही, मग हा पण ऑप्शन नाही. राहिला कुठला आहे? अन ब. ब बरोबरच आहे. पैनगंगा ही नदी अजिंठा रांगेत उगम पावते, तर बरोबर आहे. पैनगंगाच पुढे काय होते? प्राणहिता होते, बरोबर आहे की नाही. वर्धा पैनगंगाचा संगम प्राणहिता, बरोबर आहे की नाही. ही प्राणहिता पुढे जाऊन, त्यामुळे त्या गोष्टी पाठ केल्या की तुमचं बाकीचं पाठ करायची गरज नाही. मग सिंदपना नदी ही गोदावरीची उत्तरेकडील नदी आहे का? बघा, तुम्हाला मग अशीच म्हटलं. काय विचारलंय? उत्तरेकडील दक्षिण. सिंदपना उत्तरेकडची नदी नाही, तर ती काय आहे? दक्षिणेकडची नदी आहे, दक्षिणेवरची, बरोबर आहे की नाही. उजवी आणि डावे. डावे म्हणले की दक्षिण, सॉरी उजवी म्हणले की दक्षिणेकडच्या, डावे म्हणले की उत्तरेकडच्या, बरोबर. उजवी आणि डाव्यांचा नद्याचा क्रम तुम्हाला माहित पाहिजे. सिंदफणा काय आहे? ही उत्तरेकडील उपनदी आहे, तर दक्षिणेकडील उपनदी आहे. म्हणजे गोदावरी आहे उत्तरेकडून येणाऱ्या आणि दक्षिणेकडून येणाऱ्या, उजवीकडच्या आणि डावीकडच्या. ओके, असा तो भाग आहे. चला प्रश्न क्रमांक पुढचा, प्रश्न क्रमांक 15 मध्ये काय सांगितलंय? महाराष्ट्रात 1960 ते 1920 एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे डॅश व डॅश आहेत. किती होते आणि किती झाले असा क्वेश्चन त्यांना विचारलेला आहे. पहिले किती होते आपले? 4 होते, बरोबर आहे की नाही. 4चे किती झालेत? आता आपल्याकडं 6 झालेत, म्हणजे हे उत्तर त्याचं आहे. आता हे प्रशासकीय विभाग 4 झाले.
81 काय झाले, 82ला काय झालं ते आपण त्यावेळेस प्रशासकीय भाग कसे पडले, कुठला कुठून बाहेर काढला तो आपण त्यावेळेस बघूयात. ओके, आता ते जास्त डिटेल नको, पुढच्या वेळेस जो आपण टॉपिक घेणार त्याच्यामध्ये इन डिटेल येणार आहे. 6 विभाग आहेत, कुठलं कुठलं 6 विभाग आहेत. ओके, त्यांचे मुख्यालय कुठं आहेत, मुख्यालयामध्ये भाग काय काय ते आपण सगळं त्यावेळेस टॉपिक घेऊया. चला पुढचा प्रश्न बघा, जोड्या लावा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा. मृदा प्रकार, मगाशी तुम्हाला म्हटलं आपल्याला मृदा प्रकार शिकायचे, तांबडी असेल, जांभळी असेल, भरड उथळ असेल किंवा काळी. मग कोणत्या भागामध्ये आढळते, महाराष्ट्राचं बघितलं की तुम्हाला ते काय येणार लक्षात येत. तशा प्रकारचे मृदा कलर दिलेले आहेत आपण त्या. ओके, तर त्या कलर मध्ये तुम्हाला मॅप असले की व्हिज्युअलाइज झालं की तुम्ही नुसतं काय करायचं ते बघायचं, व्हिज्युअलाइज करता आणि टॉपिक पाठ करून घ्यायचा आहे. आता याचं मध्ये बघा, काळी मृदा, काळी कापसाची मृदा कुठं आढळते, तर हे पूर्ण महाराष्ट्र पठारावर बरोबर. रेगूर मृदा, काळी कापसाची मृदा म्हणजेच रेगूर, ब्लॅक कॉटन सॉइल. ब्लॅक कॉटन सॉइलला रेगूर मृदा पण म्हणतात. हा क्वेश्चन बराच वेळा विचारलाय. रेगूर मृदा काय, रेगूर मृदा म्हणजेच ब्लॅक कॉटन सॉइल. काळी कापसाची मृदा म्हणजे महाराष्ट्र पठार प्रदेश. किती ऑप्शन, 3, 2च ऑप्शन आले. आता हे 3 आणि 4 नंबर गेले बरोबर आहे की नाही, आता राहिले 2च, 1 आणि 2. ओके, त्याच्यामध्ये काय विचारला दुसरा क्वेश्चन, जांभी मृदा कुठे आहे, जांभी मृदा आपल्याला कोकणामध्ये सापडते बरोबर आहे की नाही. ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1 कशामध्ये आहे, तर दुसऱ्यामध्येच आहे बरोबर आहे की नाही, इथंच आहे, याच्यामध्ये नाही. पहिला पर्याय पण गेला म्हणजे राहिलं उत्तर फक्त 2 आणि 3. त्याच्यानंतर बघा, तांबडी मृदा कुठं आहे, तांबडी मृदा तुम्हाला सापडणार पूर्व विदर्भात. आणि लास्ट भरड आणि उथळ कुठं आहे, तर सह्याद्रीचा पूर्व भाग. हे झालं तुमचं उत्तर. म्हणून पर्याय क्रमांक काय आहे, 2 त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट बघा, नेक्स्ट प्रश्न, कोणत्या 2 नद्या दरम्यान प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हटलं जातं. काय म्हटलंय, पंजाब हिमालय. आता ज्यावेळेस महाराष्ट्राचा आपण भूगोल बघतो त्याचबरोबर आपल्याला भारताचा भूगोल बघा. ज्यावेळेस हिमालयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याच्यामध्ये हिमालयाचा अभ्यास करताना तुम्हाला काही गोष्टी किंवा त्या माहीत असल्या पाहिजेत. पंजाब हिमालय म्हणजे काय, तर सिंधू बघा, काय सांगितलं पहिलं, सिंधू ही नदी बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर ना काय आहे, सतलज बरोबर आहे की नाही. सतलज, ह्या दोन्हींच्या मध्ये जो हिमालय आहे त्या हिमालयाला म्हटलं जातं पंजाब हिमालय बघा. आता सतलज आणि सतलज त्याच्याबरोबर तुमचे काली, सतलज आणि काली ह्या 2 मध्येला कुमाऊ म्हटलं जातं, कुमाऊ हिमालय, कुमाऊ. ह्या 2 मध्ये सतलज आणि काली. आता काली आणि तिस्ता नदी, तिस्ता बघा, तिस्ता ह्याला नेपाळ हिमालय म्हटलं जातं, नेपाळ हिमालय. लक्षात येते का, हे फक्त लक्षात ठेवा नद्यांचा भाग, सिंधू, सतलज, काली, तिस्ता. सिंधू आणि सतलज मध्ये असेल तर पंजाब हिमालय, सतलज आणि काली मध्ये असेल कुमाऊ हिमालय, आणि काली आणि तिस्ता जर नदी असेल तर त्याच्यामध्ये नेपाळ. असे 3 भाग त्याच्यामध्ये नद्यांच्या दरम्यान असलेल्या भागाला हिमालय त्या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 18, पश्चिम आणि वायव्य भागामध्ये भारतामध्ये अतिउष्ण कोरडे धुळीचे वेगवान वाहणाऱ्या वारांना काय म्हणतात, तर वेगवान वाहणारा कुठला आहे, लू. ओके, नार्वेस्टर काय आहे, चहाचं वार काय आहे, बैसाखी याचे संबंध आहे का, नाही. हे काय आहेत, वारे. आता वाऱ्यांचे प्रकार आपण ज्यावेळेस बघू त्यावेळेस नॉर्वेस्टर काय असतं, चिनूक कशाला म्हणतात, ज्यावेळेस चिनूक स्नो हीटर पण म्हणतात, हे आपल्याकडे आहे का नाहीये, ते कुठं आहे आपल्याला बघायचं त्यावेळेस ते बघू. ओके, किंवा चहावारे असेल. ओके, हे चहावारे काय किंवा कालबैसाखी आपण जे म्हणतो पावसाच्या दरम्यान असेल ते. ओके, ते कालबैसाखी आपल्याला बघायची. इथं काय आहे, पश्चिम आणि वायव्य भागामध्ये वाहणारं लू, हे का असतं, उष्ण कोरडे आणि धुळीचे वेगवान वारे आहेत. प्रश्न क्रमांक 19, स्वामीनाथन यांच्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य किती, तर त्याला आपण कोरडवाहू म्हणू शकतो. तर उत्तर क्रमांक त्याचा ड आहे, हे पाठात असलं पाहिजे. ड काय सांगतं, 100 सेंटीमीटर पेक्षा कमी 40 सेंटीमीटर पेक्षा जास्त भाग, त्याला आपण काय म्हणतो, कोरडवाहू. 100-40 हे पाठ करून ठेवा, हा पाठांतराचा भाग आहे, इथे काही लॉजिक लावू शकत नाही. प्रश्न क्रमांक 20, शेवटचा प्रश्न, लोकसंख्या तुम्हाला विचारलेली आहे. ओके, आता काय विचारलंय लोकसंख्येमध्ये, जनगणनेनुसार खालीलपैकी वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते. कोणती वस्ती, नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते. बघा त्याच्यामध्ये काय दिले, तर पर्याय दिलेले, त्याच्यामध्ये तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय विचारलंय, पहिलं महानगरपालिका किंवा नगरपालिका, बरोबर, आपण त्याला शहरी भाग म्हणतो, बरोबर, नागरी वस्ती.
5,000 पेक्षा जास्त असेल, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय विचारले, लोक बिगर शेती व्यवसाय करणार, हे तर 35 असतं, 35. ओके, हे पाठ पाहिजे, 50 नसते, हे चूक आहे. ओके, ते त्यावेळेस आपण बघू. आणि घनतेची दर लोकसंख्या किती असले पाहिजे चौरस किलोमीटरला, 400 पेक्षा जास्त, बरोबर आहे. अ, ब आणि ड बरोबर, हे 35 असतं, इथं 50 नसतं. ओके, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, तर त्यावेळेस आपण बघूया. ओके, ठीक आहे. हा झाला तुमचा प्रश्न क्रमांक शेवटच झाला. ओके, चला, हे जे आहेत 2018 ते 2024 चे अनालिसिस आहे. पार्ट फर्स्ट भूगोलाचा आपला अगोदर आपण 2018 आणि 19च घेतला होता पार्ट, थोडेच घेतले होते. आज आपण 2019 ते 2024 ह्या 5 जवळजवळ क्वेश्चन पेपर आपण काय केलेत, कव्हर केलेले आहेत. 5-6 क्वेश्चन पेपर काय केलेत, कव्हर केलेले आहेत. फक्त काय केले, थोडंसं जास्त स्पीडअप घेतलेलं आहे, कारण आपल्याला येणारे परीक्षा जवळ आलेली आहे. आपल्याला थोडासा पार्ट शिकवायचा पुढे राहायचा अजून. आपल्याला सगळ्यात महत्वाचं रिव्हिजन घ्यायची, रिव्हिजन. उद्यापासून भूगोलाची रिव्हिजन सुरू होणार आहे. आणि उद्याचा टॉपिक आजच सांगतो, लोकसंख्या. एकदा तुम्ही फक्त लोकसंख्या उद्या ऑनलाईन या, हा लोकसंख्या टॉपिक बघा. पुन्हा तुम्हाला ते बघायची गरजच राहणार नाही. त्या फॉर्मॅटमध्ये तयार केलेलं आहे आपण, आणि त्या पद्धतीने लॉजिक तुम्हाला भेटणार आहे. उत्तर डायरेक्ट तुम्ही सोडवणार की हे 5 कोण, हे 5 कोण, हे 5 कोण आहे. अगदी 2च पाण्याची पीडीएफ असणार आहे, जास्त नाही. पाठपुट 4 पेजेस. ओके, 4 पेजेस मध्ये अख्खी लोकसंख्या आपण बसवलेली आहे. आणि त्याच्यावरती कसे त्यांना आयोगाने क्वेश्चन विचारू द्यात. आयोगाला चॅलेंज आहे, लोकसंख्येचा टॉपिक वरती एकही मार्क घालवून दाखवा. ओके, तर ते तुमच्यासाठी फक्त मी उद्या घेणार आहे टॉपिक. आत्ताच टॉपिक सांगतो, उद्या लोकसंख्या टॉपिक वरती आपण घेणार आहेत. कमीत कमी 2 ते 3 प्रश्न तुमचे उद्या तयार होतील. ओके, त्यासाठी फक्त वेळ द्या. हार्डली 1 तास किंवा 1.5 तासामध्ये आपण तो टॉपिक संपवणार आहे. आणि दररोजच्या दररोज पुढचे क्वेश्चन टॉपिक राहणार. उद्या फक्त एकच टॉपिक होईल, लोकसंख्या. आता एक टॉपिक म्हणजे लोकसंख्येचा भाग जास्त आहे, बरं. तुम्ही म्हणा लोकसंख्या म्हणजे त्यात महाराष्ट्र प्लस इंडिया दोन्हींचा आपल्याला अभ्यास करायचा, त्यामुळे वेळ जाणार आहे. ओके, 4 साधारणतः पेजेस त्याचे राहतील. ओके, त्याच्यावर राहणार नाही. चला, तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला, धन्यवाद. थांबूयात आपण. थँक्यू.